जे लोक चित्रपटांच्या मध्ये बोलतात, ज्यांचे फोन वाजतात, जे व्हॉट्सअपवर चॅट चेक करत असतात, मोठमोठ्याने हसत असतात, डायलॉग रिपीट करत असतात, मला त्यांच्याविषयी शून्य रिस्पेक्ट आहे. प्रोफेशनली पण म्हणू किंवा आपल्या पर्सनल आयुष्यात असलेल्या आपल्या मित्रांच्या गोष्टी पण म्हणू, तर मला पटकन एनर्जी शिफ्ट किंवा बॉडी लँग्वेज शिफ्ट मला लगेच कळायला लागतं की समथिंग इज नॉट राईट. बरं, तुला माहिती म्हणजे अजून एक गोष्ट ट्रिगरिंग काय, नॅशनल अँथमला जे लोक स्वस्थ उभं राहत नाही ना, त्यांच्याविषयी मला अजिबात रिस्पेक्ट नाही. 2 मिनिटाचंही नाहीये नॅशनल अँथम. कितीही काही झालं, माझ्याकडे एकही आत्ता हाय एंड लक्झरी गोष्ट नाहीये. मला प्रेझेंटेबल जायला आवडतं. उद्या परवा कोणीतरी पटकन आलं, फोटो काढूयात का, मला ते त्यांना असा एक्सपिरियन्स नाही द्यायचा आहे की मला इतकं कौतुक वाटतं तुझं, कारण का तुझी जी ग्रोथ आहे इंटरॅक्टिंग विथ इतके मोठे मोठे सेलिब्रिटीज आणि इतकी मोठी मोठी माणसं, खूप भारी. मिर्ची मराठीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. गप्पांची मिसळच्या नवीन एपिसोडमध्ये. माझं नाव आहे आरजे ज्ञानेश्वरी आणि आज माझ्यासोबत एक खूप मस्त पर्सनॅलिटी आहे. म्हणजे ती खूप काय काय गोष्टी करते, पण एक गोष्ट मला तिची खूप आवडते, इज हर वाईब. नेहमी स्माइल करत असते, छान असते. त्यामुळे संस्कृती बालगुडे, वेलकम टू मिर्ची. थँक्यू सो मच. किती छान कॉम्प्लिमेंट आहे. तू आहेस इतकी छान, मला खूपच आवडलंय. बिकॉज आय हॅव ऑलवेज सीन यू जस्ट लाईक कॉन्स्टंट. पण आपण ती कॉन्ट्रोवर्सी सांगून टाकूयात का याची? तुला आय फील संस्कृती वॉज वेटिंग की कधी एकदा सुरू होते आणि मी हा खुलासा करते. मी खूप कष्टाने खूप आवरून वगैरे आपण येतो आणि देन यू सिट इन द चेअर आणि एक आय थिंक मला एक जागतिक सगळ्या माईक ऑपरेटर्स बरोबर माझा एक पंगा असतो. आणि मी हे आधीही बोलले होते कॅमेरा सुरू होण्याच्या आधी की मी हे सांगणार आहे की ह्याचा रसल येत आहे, ओके. कारण मी असं इकडे तिकडे असं करणार, कारण मी डेफिनेटली करणार. त्यामुळे आम्हाला सांगितलं गेलं की झुमकी का रसल आ रहा है, म्हणून हा झुमका एका कानात मी घातलाय आणि एका कानात मी नाही घालणार. सो ठीक आहे, झालं आता माझं मन शांत. हे जे काही बलिदान तू दिलेलं आहेस तुझ्या ज्वेलरीचं, झुमका गिराया गया आहे. ट्रू दॅट. पण संस्कृती, खूप एकतर स्वागत तुझं या पॉडकास्टमध्ये. मला खूप छान वाटतंय. आपण वेगवेगळ्या ठिकाणी भेटलोय, पण प्रॉपर सिट डाऊन इंटरव्ह्यू कधी केलाच नाहीये, हे मला अचानक रिअलाइज झालं. कधीच नाही. आणि आय एम व्हेरी असं, मला इतकं ऑनेस्टली खूप कौतुक वाटतं तुझं, कारण का तुझी जी ग्रोथ आहे आणि इंटरॅक्टिंग विथ इतके मोठे मोठे सेलिब्रिटीज आणि इतकी मोठी मोठी माणसं, त्यामुळे मला असं वाटतं की जसं मी आता जस्ट म्हणाले होते की आपण एकदा वन ऑन वन कधीतरी बोललो होतो, त्याच्यानंतर आपण बोललोच नाही. आणि वी हॅड कनेक्टेड पटकन त्या एका कन्व्हर्सेशन मध्ये, पण आपला कॉन्टॅक्ट नाही राहिला. सो खूप भारी. तुला माहिती वेन वॉज दॅट लास्ट टाइम, जेव्हा मी कॉलेज क्लब रिपोर्टर होते. हो, इट्स दॅट लॉंग. आणि एका इव्हेंटला आय गेस आपण इंटरॅक्ट केलं होतं आणि तेव्हा कनेक्ट झालेलो. आणि त्यानंतर जॉब चेंज झाला, प्रोफेशन चेंज झालं ऑलमोस्ट, तरी सुद्धा नथिंग हॅपन्ड इन बिटवीन. कॉलेजमध्ये होतं ना, कॉलेजमध्ये. हो. आणि तू इतकी हाईप करत होतीस मला तेव्हा. आय गेस तू, भूषण आणि तुम्ही सगळे होतात. कसल्या तरी फिल्मच्या प्रमोशनला तुम्ही आलेलात? नाही, मी तुला सांगते, किंवा कार्निवलला आलेला. मटा सन्मानचं कार्निवल होतं आणि त्या कॉलेजमध्ये खूप मजा आली होती. एकतर उन्हात वगैरे आम्ही ॲज युजल जस्ट कॉलेज थिंग्स. यू वर होस्टिंग ना? आय वॉज होस्टिंग त्यावेळेला. यार त्याला पण खूप वेळ झाला, खूप वर्ष झाली त्याला. वर्ष झाली. म्हणजे असं आम्ही, आमचं वय नाही, म्हणजे एनिवे खूप वेळ, काही महिने, दिवस. बट मला सांग की इट हॅज बीन अ ग्रेट टाइम फॉर यू. खूप नवीन प्रोजेक्ट्स एकानंतर एक येत आहेत. म्हणजे मला जेव्हा कळलं की देर इज आईच्या गावात मराठीत बोल, देर इज 8275, सगळं असं लाईनीत लागलेलं आहे फॉर डिलिव्हरी टू पीपल. कसं वाटतंय, काय क्रिएटिव्ह स्पेसमध्ये तू आत्ता आहेस, काय चाललंय डोक्यात? आय थिंक दिस इज द मोस्ट क्रिएटिव्ह हाय दॅट आय हॅव बीन. आणि टचवूड सिरियसली, कारण ज्या प्रकारचे प्रोजेक्ट्स येत आहेत, ज्या प्रकारच्या भूमिका येतात ना वाटायला, असं होत आहे की आय एम जस्ट गोइंग टू प्ले इट ऑल. मे बी जी माझी एक इच्छा होती की मला एका बायोपिक मध्ये काम करायचं आहे, माझी तशी अजूनही इच्छा आहेच आहे ती. जरा त्या स्वप्नाच्या थोडंसं यावर्षी मी ऍक्च्युली लास्ट इयरच थोडीशी जवळ गेले की आय हॅड द ऑपॉर्च्युनिटी टू वर्क ऑन अ रिअल लाईफ बेस्ड स्टोरी. खूप भारी वाटलं. आणि ती क्रिएटिव्ह स्पेस किंवा तो जो तिची एक जर्नी होती, तिची प्रोसेस होती, ती खूप लिबरेटिंग होती. ही माझी प्रोसेस आहे, मी असं काम करणार आहे, मी इतकी प्रिपेअर्ड असेन तर मी कॉन्फिडंट आहे की मी कॅमेरासमोर इतकं परफॉर्म करू शकणार आहे. ते सगळं गळून पडलं एका पॉइंटला, कारण का इतकं प्रिपेरेशनला मला तितका तसा वेळ नाही मिळाला थिअरी वाईज. ओके, मी खूप अशी थिअरी लिहिणारी व्यक्ती आहे की काही झालं तर पटकन लिहायचं वगैरे, तर तसं काही न करता सुद्धा जस्ट बिईंग इन दॅट स्पेस आणि ट्रस्टिंग युअर डिरेक्टर. ऑब्व्हियसली तुमच्याकडे जितकं मटेरियल असतं, तर या सगळ्या गोष्टी करून खूप
कमाल झाली ती फिल्म आणि ती इतक्या लवकर तर येणार नाही लोकांच्या भेटीला, बट ती फिल्म माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि ती जेव्हा येईल तेव्हा ऑफकोर्स तुला कळेल, सगळ्यांना कळेल. पण हो, आत्ता टचवूड जे लाईनमध्ये प्रोजेक्ट्स येत आहेत, जे माझ्या वाट्याला येतात गोष्टी, त्या खूपच उत्तम आहेत आणि आय डोंट थिंक एनी आर्टिस्ट कुड आस्क फॉर एनिथिंग मोर. किती मस्त यार. आय फील म्हणजे आता तू प्रोसेसचं म्हणालीस ना, तर आय एम व्हेरी क्युरियस टू नो की प्रत्येकाची वेगवेगळी असते. अर्थात काही लोक खूपच वाचन करतात, काही लोक खूप एकदम डीपमध्ये अभ्यास करतात, काही लोकांचं असं होतं की नाही, मला जेवढं ब्रीफ दिलं त्याच्याच वरती बेस्ड मी तेवढंच काम करेन आणि बाकी स्पॉन्टेनिटीवरती सोडेन. तू काय टाईपची ऍक्ट्रेस आहेस? तुझी प्रोसेस काय असते? एकही दिवस माझ्या आयुष्यात असं झालं नाही की मी काही बघत नाही. मला माहिती नाहीये तू द ऑफिसची किती फॅन आहेस. आहे बरोबर, पण आय एम नॉट लाईक द हाय तसं नाही. पण काही काम करताना सुद्धा मला ते बॅकग्राऊंडवर सतत एक काहीतरी गोष्ट चालू राहावी लागते. काय माहिती ते जसं डेव्हलप झालंय. मग ते फ्रेंड्स असो नाही तर ते ऑफिस असो. ॲक्च्युली असं झालं असं की फ्रेंड्स असायचं नेहमी, पण आता ते एक ट्रॅजेडी झाल्यानंतर आय कांट गेट बॅक टू फ्रेंड्स ऑनेस्टली. पण आता सध्या ऑफिस आहे. तर मी खूप गोष्टी बघते. मला असं वाटतं आय एम अ व्हेरी गुड ऑब्झर्वर. मला खूप काही गोष्टी लगेच लक्षात येतात. मग त्या प्रोफेशनली पण म्हणू किंवा आपल्या पर्सनल आयुष्यात असलेल्या आपल्या मित्रांच्या गोष्टी पण म्हणू. तर मला पटकन एनर्जी शिफ्ट किंवा बॉडी लँग्वेज शिफ्ट मला लगेच कळायला लागतं की समथिंग इज नॉट राईट. आय एम अ व्हेरी इंट्युएटिव्ह पर्सन. मला खूप इंट्युशन्स येतात लगेच आणि त्या खऱ्या ठरतात. ज्ञानेश्वरी म्हणजे हे कामाच्या बाबतीत पण होतं? कामाच्या बाबतीत पण डेफिनेटली कामाच्या बाबतीत होतं की एखादी गोष्ट आता आपण असे असतो ना, आपल्याला वाटतंय पण वी नेव्हर ऍक्ट ऑन इट आणि नंतर ते प्रूव्ह होतं की जे तुला पहिले वाटलं होतं ना तेच खरं होतं. हे ट्रायल अँड एरर करत 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 आता जेव्हा मला एखाद्याविषयी पटकन वाटतं, साधी गोष्टी असेल की आता मला ही कॉफी आली आणि मला वाटलं पण आता मला नाही प्यावीशी वाटत, तर मी ती नाही पीत. आय ट्रस्ट इट. आय ट्रस्ट द गट इन्स्टिंक्ट तिकडच्या तिकडे अँड आय डोंट डू एनिथिंग. कारण का ते नंतर प्रूव्ह होतं का. सो प्रोसेस वाईज मला असं वाटतं की जसं मी म्हटलं तुला, मी खूप लिखाण करणारी मुलगी आहे की मला सतत लिहावं. अजूनही प्रॉपर लिखाण की टाईप? प्रॉपर. वाव. नाही बुक स्क्रिप्टवर मागच्या पानी सगळं प्रॉपर लिहायचं. कारण का आपण स्क्रिप्ट घेऊन जातो तर पटकन आपण काय वर्किंग केलं हे तर पाहिजेच. आणि माझ्या पप्पाने मी म्हणायचं, जेव्हा तुम्ही लिहिता ना, तर समजा तू काहीतरी वाचलंस आणि तू लिहिलंस ना, इट फॉर एव्हर स्टेज इन युअर मेमरी. 100%. सो ते त्याच्यावर मी खूप बिलीव्ह ठेवते आणि इट वर्क्स. तर त्यामुळे बघणं, खूप डिस्कशन करणं, डिरेक्टर्स असो ॲक्टर्स असो, काही अनुषंगाने त्या प्रकारच्या, समजा एखादी फिल्म आली तर त्या प्रकारे त्या अनुषंगाने त्या फिल्म्स बघणं, त्याच्याबद्दल लिहिणं आणि मग कॅरेक्टरचा अभ्यास आणि एक सतत रिहर्सल करणं. आता कधी काही सीन्स आपल्याला माहिती असतात, हा सीन माझ्या वाट्याला आला, इथे मला बॅटिंग करायची आहे, तर मग तो सीन सतत रिहर्स करणं, आरशासमोर रिहर्स करणं. किंवा माझी सवय आहे की मी काय करते, एखादा सीन माझा पाठ झाला की तो मी रेकॉर्ड करते मोबाईलवर, की आपण दिसतोय कसे किंवा काय चुकतंय, नाही हे खूप मोनोटोनस रिॲक्शन झाली, याच्यापेक्षा आपण बेटर करू शकतो, किंवा ते रिॲक्शन येतच नाहीये. सो या प्रोसेसमध्ये हे जर झालं तर मला असं वाटतं मी कॉन्फिडंट आहे सेटवर जायला. जर या गोष्टी नाही झाल्या तर आय एम टू नर्वस. मला परफॉर्मन्स प्रेशर खूपच येतं. सगळे सिक्रेट्स मी ऑलरेडी सांगते. दिस इज लाईक ती शाळेतली विद्यार्थी एक असते ना, की जिचा प्रॉपर जोपर्यंत अभ्यास होत नाही, एकतर शेवटपर्यंत वाटतच नाही की पूर्ण अभ्यास झालाय. आपण सतत की ते सगळं ठीक आहे, पण एकदा 2 मिनिटं पटकन एक रिव्हिजन एकदा फक्त बघून घेते, एकदम इम्पॉर्टंट पेजेस जे मार्क केलेले आहेत ते वगैरे, हे सगळं केल्यानंतर असं वाटतं की आता असं वाटतंय की परीक्षा आहे, तोपर्यंत आपण तयारच नसतो ही गोष्ट रेकग्नाइज करायला की आहे काहीतरी परीक्षा वगैरे. आणि ना माझं नेहमी आतापर्यंत सगळ्या डिरेक्टर्स बरोबर असं होतं की एखादा सीन झाला आणि त्याला ग्रेट डन की मी परत जाते आणि मागे आर यू शुअर, सेल्फ डाऊट मॅक्स. काही डिरेक्टर्स होते तेव्हा फ्रेंड्स, तर ते म्हणायचे हो झालाय चांगलं मिळालं, मी ओके नसतं म्हणलं. मग मी थांबते 5 मिनिटं, मी परत जाते. पण मला असं वाटतं ती रिॲक्शन मी करू का, एक पटकन करू का, सगळ्यांचं मी दिग्दर्शक आहे, माझ्यावर विश्वास ठेव, मी नाही हो म्हणणार चांगलं झालं तर. हे असं खूप होतं. पण मला ते लेट गो करणं अवघड जातं ऍक्च्युली, की ठीक आहे झाला असेल चांगला, पण मला असं होतं की नाही पहिल्या ह्याच्यात कसं काय चांगलं झालं, कदाचित मला सेकंड ह्याच्यामध्ये जास्त चांगला मिळेल. आणि वाईस वर्सा कधी कधी इरिटेट पण होतं, अरे माझ्या पहिल्या ह्याच्यामध्येच काम चांगलं झालं होतं तर परत कसं होणार. सो इट इज लाईक अ नेव्हर एंडिंग प्रोसेस. मला असं वाटतं ते ही सगळी जी टेक्निक्स आहेत, या सगळ्या पद्धती आहेत, त्या तू कशा डिस्कवर केल्यास? म्हणजे जनरली असं असतं ना की जर तुम्ही त्याच्यात काही शिक्षण घेतलं असेल किंवा तुमच्या घरात काही असेल तर आपल्याला काही गोष्टी माहीत असतात की हे वाचायचं, हे बघायचं. बट इफ देर इज नथिंग लाईक दॅट, मग कसं डिस्कवर करायचं? आय थिंक माझ्या
करिअरच्या अगदी सुरुवातीला खूप एक चांगली गोष्ट झाली की मी मेरिल स्ट्रीप नावाची ही जी व्यक्ती आहे ती खूप लवकर माझ्या आयुष्यात आली आणि शी चेंज द गेम. राईट, तिचंच कोट पण तुझ्या इन्स्टावर आहे. आणि शी चेंज इट फॉर मी. चेंज इट म्हणजे कशा अर्थाने की आता कसं आहे की लोकांना जितकी म्हणजे जवळची माणसं आहेत ना त्यांना खूप माहिती आहे की मी किती भक्त आहे तिची. मी भक्त आहे. आय एम नॉट इवन लाईक अ फॅन. मी प्रॉपर वर्शिप करते तिला. तर तिचं फक्त ॲक्ट्रेस म्हणून तर ती उत्तम आहे पण ती माणूस म्हणून पण किती उत्तम आहे तिच्या इंटरव्ह्यूजमधनं कळतं की तिच्या त्या ॲक्टिंगमधली जी ईज आहे ती का ईज आहे कारण ती माणूस म्हणून इतकी खरी आहे. आता मी तुला एक्झाम्पल सांगते. एका इंटरव्ह्यूमध्ये एक इंटरव्ह्यूवर तिला विचारतोय की मेरिल हाऊ डू यू लुक सो गुड, व्हॉट इज द रिझन बिहाइंड यू लुकिंग सो ब्युटिफुल. तर ती हसली आणि 2 मिनिटाची थांबली आणि इकडे बघितली आणि म्हणली लाईट्स राईट असं कॅमेरामॅनला तिने उद्देशून राईट असं केलं. हे नाही जमत लोकांना. आणि इवन इफ इट्स कितीही खरं असलं की हो अर्ध्या गोष्टी लाईटमुळे इतक्या स्मूथ आणि मस्त दिसतात की तुम्ही उद्या विदाऊट मेकअप जरी आलात ना तरी छानच दिसाल. दॅट्स हाऊ टेक्निकली स्ट्रॉंग वी बिकम. पण ते म्हणणं सगळ्यांच्यात किंवा तिची जी वेंधळेपणा आहे ना तो ऑस्कर्सच्या स्टेजवर पण होतो. अकॅडमीमध्ये ती तिचा स्पीचच विसरते, ती अडखळते, कॉलिन फर्थ वगैरे चप्पल घालून देतोय. हे ना तिच्या त्या ॲक्टिंगचा एसेन्स आहे मला वाटतं. तर ते बघून बघून मी तर म्हणते तिने मला रडणं शिकवलंय की कसं रडायचं, इतकं रिअल कसं रडायचं. तर मी खूप ऑब्झर्वेशन केलंय तिच्या सगळ्या फिल्म्सचं. तिचे मोनोलॉग्स मला खूप पाठ आहेत अजूनसुद्धा आणि मला अशी हुक केली की मी पटकन ते रिहर्स करत बसते कारण मला ते आवडतं करायला. सो दॅट इज माय वे ऑफ प्रॅक्टिसिंग माय आर्ट फॉर्म. आणि अर्थात मी जसं म्हटलं की बाकीच्या गोष्टी बघणं. आता घरी तर कुणीच नाही आहे असं ॲक्टिंगमध्ये ॲज सच. सो ज्या ज्या वेटरन ॲक्टर्स बरोबर ज्या ज्या दिग्गज कलाकारांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे किंवा दिग्दर्शकही म्हणा त्यांच्यामधनं काही काही गोष्टी असतात तर त्यामुळे मग त्या आत्मसात करायच्या किंवा त्या लक्षात ठेवायच्या. सुनील तावडेत त्यांनी मला एकदा सांगितलं होतं जेव्हा तुझा खूप टाईट लागतो ना बॉडी लँग्वेज नाही यूज करायची. की आता समजा मी तुझ्याशी बोलते आणि माझा समजा इतका टाईट आता लागलाय, माझे हात नाही दिसत आहेत, समजा मी अशी बोलतीये तर मी बोलतीये तर मी हाताने नको इथे जेस्चर्स नाही केले पाहिजे की मी तुझ्याशी बोलतीये. डोंट डू दॅट. ट्राय टू डू इट जस्ट विथ युअर फेस कारण का तुझी अर्धी एनर्जी तुझ्या हातात जाते मग ते फेसवर कमी इमोट होतं. सो या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या त्यांनी मला सिरियलमध्ये सांगितल्या होत्या तर त्या मी थोड्या लक्षात ठेवल्यात. सो इट स्टील बीन अ प्रोसेस ओनली टू डिस्कवर व्हॉट वर्क्स फॉर अस. आणि ते कधीच असं होत नाही ना ज्ञानेश्वरी की आपण तू एक इव्हेंट होस्ट केला तर तुला दुसऱ्या इव्हेंटचं टेन्शन येणार नाही असं होणारच नाही ना. ट्रू दॅट. त्यामुळे तुम्ही प्रत्येक पिक्चर प्रत्येक फिल्म आली की मला परत असं वाटतं आपण परत ह्याच्यापासून ABCD पासून सुरुवात करतोय की हे कसं करायचं. थँकफुली आता एक फिल्म अशी वाटायला आली की ते कॅरेक्टर इतकं ऑपोजिट आहे आणि ते कधी असं मी केलेलं नाही आहे कारण मी तशी दिसत नाही मे बी. सो इट्स मोर ऑफ अ चॅलेंज की ते कसं करायचं काय करायचं. तर त्याचं एक टेन्शन राहतं आणि हळूहळू तुम्ही डिस्कवर करता की या ॲक्टरसाठी अच्छा हा ॲक्टर कदाचित लिहितच नाही, त्याच्या डोक्यात फिट होतं सगळं. सो आय थिंक ते नेव्हर एंडिंग आहे. असं काही ठरलेली प्रोसेस नाही आहे ती. जशी फिल्म येईल तशा अनुषंगाने ज्या गोष्टी होतात त्या करत राहायच्या. आय थिंक यू फाइंड इट वेन यू गो विथ द फ्लो. कारण मला तर खूप कुतूहल वाटतं या गोष्टीचं. म्हणजे खास करून म्युझिशियन्स आणि ॲक्टर्स यांच्या बाबतीत तर फारच की काहीच नसतं बघायला गेलीस तर. म्हणजे स्क्रिप्ट असते, काही वाक्य असतात पण ती पहिल्यांदा तुम्ही वाचता तर वाक्य म्हणूनच वाचता. त्यानंतर पहिल्यांदा ते कॅरेक्टर तुम्हाला कुठेतरी इमॅजिन होतं. मग तुम्ही पूर्ण प्रोसेस करता की कसं तुम्ही त्या कॅरेक्टरच्या जवळपास जाल. तुमच्या डोक्यात अजूनही आजूबाजूच्या कोणालाच माहित नाही की ते कसं दिसणार आहे किंवा ही व्यक्ती आहे नाही आहे कशी असेल हे सगळं स्वतः इमॅजिन करून मग ते तुमच्या माध्यमातून इमोट करून तू जसं म्हणालीस ॲट दी एंड आम्ही जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला असं पटतं की हां अमुक अमुक नावाची व्यक्ती आहे, ती अशीच दिसते, ती ह्या गोष्टी करते आणि दॅट्स दॅट. इट्स ऑलमोस्ट एक मॅजिक प्रोसेस सारखं आहे की काहीच नसतं आणि त्याच्यातून काहीतरी खूप मोठं क्रिएट होतं, एक गोष्ट क्रिएट होते, सगळी पात्र क्रिएट होतात. सो कुडोज टू ऑल द ॲक्टर्स असं मी म्हणेन. हे खूप वेगळं टेक्निक आहे आय फील. मला ऑल्सो मी म्हणजे नेहमीच तुला म्हणजे अभिनय करताना जितकं बघितलंय तितकं तुझं नृत्य मला प्रचंड आवडतं आणि खास करून कारण क्लासिकलचा एक बेस त्याला आहे. तर मला जाणून घ्यायचंय की कधी शिकलीस तू क्लासिकल, कधी कोणत्या क्लासला घातलेलं तुला? कारण एक क्लासला घालणे ही एक गोष्ट जी असते. म्हणजे मला आईने भरतनाट्यमच्या क्लासला घातलेलं की जा आता शाळेनंतर तू. तर तसं तुझ्या बाबतीत काय झालेलं? मी होते 6 वर्षाची आणि माझ्या मम्मीचं एक अत्यंत ऑनेस्ट मत असं होतं की तू फिट राहिली पाहिजेस कारण का मी ऑलरेडी हेवी होते. ॲज अ बेबी आय वॉज व्हेरी हेवी. 9 पाऊंड वगैरे असं काहीतरी. त्यामुळे मी खूप हेवी होते. तर तिला असं वाटलं की बापरे हे जरा फिट राहिलं पाहिजे
मुलगी आहे ती छान दिसली पाहिजे, जरा काहीतरी एक्सरसाइज पाहिजे आयुष्यात. तर तिने असं भरतनाट्यमचा क्लास जाता जाता आम्ही बघितला होता आणि तिने सांगितलं की इकडनं मग भरतनाट्यमच्या क्लासला. नॅचरली मला ॲक्च्युली त्याच्याविषयी पण अजून वाटायला लागलं. आय स्टार्टेड गेटिंग इंटरेस्टेड ऑल्सो त्याच्यामध्ये, म्हणजे मला आवडायला लागलं त्या गोष्टी सगळ्या. आणि मग हळूहळू जसं शाळेत गेले, चालू होता क्लास. शाळेत गेल्यानंतर 6वीत मी एक वेस्टर्नचा क्लास लावला, वेस्टर्न स्टाईलचा. अच्छा. मग तिकडनं ती जर्नी बेसिकली सुरू झाली. मग आल्या डान्स कॉम्पिटिशन्स, मग कोण छान आहे मग कोण नाही आहे, मग प्राइजेस नाही मिळायचे, मग वाईट वाटायचं की आपल्या कॉम्पिटिटर्सला प्राइज मिळते, आपल्याला नाही मिळत आहे, आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा आपण बरे नाही दिसत अजून. असं काही ते तेव्हाच्या गोष्टी त्या वयामध्ये वाटणाऱ्या गोष्टी होत्या. पण आय एम सो ग्रेटफुल की माझ्या मम्मीने तिला तेव्हा कळलं की भरतनाट्यम किंवा कुठलाही क्लासिकल डान्स याला महत्त्व दिलं पाहिजे मोर दॅन एनिथिंग. कारण का तुला माहिती आहे आत्ता कसं आहे, फॅड निघालं की लोक अच्छा ही स्टाईल आत्ता ट्रेंडिंग का, चला ही स्टाईल शिकूया. आय डोंट थिंक ज्यांना क्लासिकल डान्स येत नाही त्यांना त्याचं महत्त्व माहिती आहे. जे क्लासिकल डान्स शिकलेत ना, ज्यांनी 7-8 वर्ष 15-20 वर्ष कॉन्ट्रीब्यूट केली आहेत या डान्सला, त्यांना त्याचं महत्त्व कळतं. मे बी बिकॉज मी भरतनाट्यम शिकले होते, माझं अरंगेत्रम तोपर्यंत झालं होतं, मी कॉलेजपर्यंत पोहोचतो 10वीतच झालं होतं, त्यामुळे सुद्धा मला माझ्या अभिनयात खूप मदत झाली बॉडी लँग्वेज वाईज. आय ऑलवेज से की डान्सर्सची ना बॉडी लँग्वेज खूप चांगली असते आणि एक ग्रेस असते. आणि सिमिलरली आय ऑल्सो से पीपल हू आर ग्रेट ॲक्टर्स ऑर गुड ॲक्टर्स कॅन डान्स व्हेरी वेल, कारण त्यांची बॉडी लँग्वेज चांगली असते. इट्स अ गेम, दॅट्स माय ऑब्झर्वेशन. कुणाचं वेगळं असू शकतं, पण माझं असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही ॲक्टर चांगले असता ना, तर तुम्हाला सहज डान्स जमतो, कारण तुमची बॉडी लँग्वेज चांगली असते. पण नेसेसरीली माझं हेही म्हणणं आहे की जर तुम्ही डान्सर असाल, इट्स नॉट नेसेसरी की तुम्हाला ॲक्टिंग जमेलच. राईट. सो हे या बारीक बारीक गोष्टी आहेत. इट्स काय म्हणतात, इट्स पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी, इट्स पार्ट ऑफ व्हॉट यू आर. माणूस म्हणून काय आहात, कलाकार म्हणून काय आहात, आणि हळूहळू त्या गोष्टी तुम्हाला जिथे जायचं असतं त्या मदत करत जातात. राईट. आत्ता मला असं झालं की सॅडली बघ ना, आपण अवॉर्ड शोज करतो, कोणी नाही क्लासिकलला हात घालत, आणि हात घातला तरी खूप कथक ओरिएंटेड असतात सगळ्या स्टाईल. कारण का मे बी मोस्टली मेनी ऑफ द ॲक्ट्रेसेस आर कथक मध्ये पारंगत आहेत, त्या भरतनाट्यम मध्ये नाही आहेत ऑलमोस्ट. त्यामुळे माझ्याकडे पण ती चॉईस झाली होती की कथकची बॉडी लँग्वेज आत्मसात केली पाहिजे. भरतनाट्यम आणि कथक तुला तर आता काय सांगणार, युअर अ फेलो भरतनाट्यम डान्सर, किती जमीन आसमानाचा फरक आहे. पण या गोष्टी शिकायला लागल्या इंडस्ट्रीमध्ये घेऊन, आणि असे चांगले चांगले गुरु पण मिळाले सुरुवातीला की जे ट्रेन करतील तुम्हाला. आता ना इव्हेंट टू इव्हेंट झालंय सगळं, पण सुरुवातीला असं व्हायचं की नाही हे जमलं पाहिजे, संस्कृती हे चेंज नाही होणार आहे. आता कलाकार घेतात जातात आणि त्याला एक मला ही स्टेप नाही जमत, हे चेंज होतं. पण असे काही कोरिओग्राफर्स आहेत ज्यांची आमच्याकडनं जे प्रॉपर नाचतात त्यांच्याकडनं अपेक्षा असते की हे नाही चेंज होणार आहे, हे तुला जमवावं लागेल, वी हॅव टू डू दिस. पण सॅडली भरतनाट्यम नाही होत. त्यामुळे माझा असा खूप प्रयत्न असतो की जेव्हा मी इंस्टाग्रामवर काही पोस्ट करते, मला काही करावं असं वाटतं, तर ते मी माझ्या भरतनाट्यमच्या स्टाईलने पोस्ट करते, इन्स्टेड ऑफ डुईंग इट व्हेरी बॉलिवूड ऑर वॉट एव्हर इज ट्रेंडिंग राईट नाव. राईट. पण भरतनाट्यम तू म्हणालीस, इट मेक्स मी गो बॅक. आणि एक गोष्ट भरतनाट्यम मधली ज्याचं नाव आहे मंडी, ठीक आहे, तर जितके भरतनाट्यम शिकलेली माणसं आहेत हा व्हिडिओ बघणारे त्यांना माहिती आहे की मंडी हा काय प्रकार आहे. ठीक आहे, मंडी तुला किती आवडायचं, आणि पहिल्यांदा जेव्हा तू क्लासमध्ये मंडी शिकली असशील त्यानंतर पायांचं साधारण काय लेवलला भज झालं होतं. तेव्हा मला आता लक्षात येतं की आपण तेव्हा का आपल्या अंगावर फॅट चढायचं आयुष्यात, इतका वर्कआउट व्हायचा. काय आत्ता जे आपण लंजेस आणि स्कॉट्स करतो हे काय आहे, स्प्लिट स्कॉट्स वगैरे हे काय आहे, सिरियसली लिटरली. आत्ता जर मी 1 तास रोज जरी भरतनाट्यम करायचा मला वेळ मिळाला ना, मला जिम बिमला गरज नाही पडणार, इतका त्याचा फरक पडतो. तर ते मंडी वगैरे, तर आधी मी तुला सांगते, तर ज्यांना फार माहिती नाही, टेक्निकल टर्म आहे आरमंडी, म्हणजे जेव्हा आम्ही खाली बसतो, भरतनाट्यमची एक पोझिशन असते, तर त्याला ना ते एक असतं ना की तुमचा पंखा दिसला पाहिजे ना, तो त्यामुळे तुमचे पूर्ण असा वाईड पाहिजे. राईट. माझे तर वाईडच नाही माहिती, मला ती वेगळी एक्सरसाइज करायला लागायची. टीचर्स अशा असायच्या ज्या मागे उभं आणि पाय स्ट्रेच करायच्या, झालंय सगळं करून झालंय. त्यामुळे तसं व्हायचं की हे स्ट्रेच पण होत नाहीये, तर
जी गुरु होती ती म्हणायची म्हणजे त्या म्हणायच्या की पंख दिसणारच नाही तुझा अरंगेत्रमला, हे काय हे थोडं अजून. तर ती एक वेगळी एक्सरसाइज करायला लागायची बरं का मला. आता ते होतं, आता फ्लेक्झिबल झालोय म्हणून हळूहळू. आता हा अडव करायचा आहे, तो अडव करायचा आहे, चला आता मंडी अडव करू, की असं व्हायचं. एक वेगळं बळ. हो यार, वेगळं बळ. आणि पाय गोळे ग, पायात गोळे, दुसरा शब्दच नाहीये त्याला. खरं. डायरेक्ट घरी जाऊन एक असं एक बिचारं काहीतरी व्हायचं आणि घरी जायचं आणि डायरेक्ट मिठाच्या पाण्यात पाय. म्हणजे माझा तरी क्लास शनिवार रविवार असायचा का शुक्रवार शनिवार असायचा. आणि शुक्रवारी शाळेनंतर तिथेच क्लास, म्हणजे सगळ्यांनी थांबायचं अर्धा तास, कपडे वगैरे बदलायचे तिथेच शाळेत आणि मग क्लासला जायचं तिथे. आणि मग शनिवारी ऑफकोर्स घरून. पण माझं असं व्हायचं, ज्या दिवशी मंडीची प्रॅक्टिस असायची ना, मला इतकं जीवावर यायचं क्लासला जाणं. आणि त्यानंतर म्हणजे मला आई म्हणायची की अगं तुला क्लासला घातलंय, मला असं वाटलं नाच करून तुला छान वाटेल, तू इतकी दमतेस की असं वाटतं तुला काहीतरी झालंय, की तुमची काळजी घ्या घरी येऊन, कारण तुम्ही क्लासला जाऊन आलात. पण तसं व्हायचं. अरे हो यार, ऑफकोर्स अत्यंत अवघडच आर्ट फॉर्म आहे तो काय वर्षोनवर्ष केल्यानंतर तो लोकांना जमतो. पण ते सुरुवातीचं आपल्याला असं वाटायचं की हे काय, आपल्याला कशाला हे अडव करायचे परत. पण नंतर ते किती उपयोगाला पडतात आणि नंतर त्याचं किती महत्व आहे. जेव्हा आपण डान्स स्टाईलमध्ये आपण आयटम्स शिकत जातो ना सगळे, तेव्हा ते कळायला लागतं की हो यार, इथे त्याचं अगं साध्या अलारिपूमध्ये कळायला लागतं आपल्याला की याचं किती महत्व. खूप टेक्निकल बोलतोय. पण दिस इज फन. जरा जाऊन सर्च करा म्हणजे तुम्हाला कळेल मंडी काय असतं. आय थिंक सगळ्यांना तर सगळं कळेल ना, मंडी तर कळेलच लोकांना फॉर शुअर. पण आता डान्स झाला, अभिनय झाला, ऑफकोर्स पेंटिंग. मी तुझ्या पेंटिंग्सची सुद्धा खूप मोठी फॅन आहे, स्पेशली जिकडे तू डोळ्यांचे स्केचेस केलेस ना. मला असं वाटतं सगळ्यात कठीण आहे ती गोष्ट करणं, अजिबातच सोपं नाहीये. कारण ते इतकं रिअलिस्टिक तुम्हाला बघून वाटणं की ॲज इफ इथे खरंच डोळा आहे आणि हे चित्र नाहीच आहे, ती लेवल गाठणं कठीण आहे खूप गोष्ट. आणि मी तुझे स्केचेस बघितलेत, एस्पेशली डोळ्यांचे, खूपच सुंदर आहेत. तुझं वॉल पेंटिंग्स करतानाचे व्हिडिओज पण मी बघितलेत. आणि मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं माझं असं एक मिनिट, संस्कृती बालगुडे हे पण करते, ही आर्टिस्ट आहे आणि म्हणजे मेन हिचा जॉब हा आहे आणि प्लस ही ऍक्टिंग करते, असं वगैरे आहे की काय इतक्या प्रोफेशनल लेवलला तू ते केले होतेस. आणि नॉट इव्हन किडिंग. तर हे पेंटिंग कुठून आलं? म्हणजे डान्सचा क्लास तर होत होता, मग पेंटिंग आणि ड्रॉइंग कुठून मध्येच घुसलं? अगं ते ना ऍक्च्युली माझ्या आईचं ड्रॉइंग खूप छान आहे, सो ते थोडं आय थिंक हेरिडिटरी आहे. ओके. आणि स्कूलमध्ये मला इंटरेस्ट होता ड्रॉइंग बिंग पेंटिंग वगैरे. तू त्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट वगैरे दिलेलं नाही, एलिमेंटरी इंटरमिजिएट नाही, कारण का माझा तोपर्यंत डान्स सुरू झाला होता, सो आय वॉज मोर इंटरेस्टेड इन दॅट. राईट. पण लॉकडाऊन जसं झालं ना, तर तसं वाटलं तर काय करायचं काय आपण दुसरं. सो मला अजून आठवत आहे की मी कुणाच्या तरी घरी बसले होते, मी मुंबईत होते आणि आम्ही ॲक्टर्स जमले होतो लॉकडाऊनमध्ये, की जरा भेटू आपण असं टाईप, खोपच्यात असं सगळे एकाच्या घरी चिल करू, पिक्चर वगैरे बघू. आणि आय डोंट नो तुला माहिती असेल की नाही, पण मला 2 व्यक्तींवर अत्यंत प्रेम आहे, माझ्या अत्यंत लाडक्या व्यक्ती आहेत त्या, म्हणजे मधुबाला आणि मॅर्लिन मोनरो. आय एम सॉरी, स्केचिंग मी नंतर करायला लागले, पेंटिंग मी जरा आधीपासून करायला लागले होते. पेंटिंग 2017 माझं चालू झालं आणि तेव्हा मी कृष्ण आणि राधेचं एक पेंटिंग काढलं होतं. तर मला वाटलं हे आपल्याला जमतंय थोडं. खूप फ्रँकली सांगायचं झालं, ज्या गोष्टी आपल्याला दे ॲक्ट ॲज अ स्ट्रेस बस्टर, आपल्याला त्याची लत लागत जाते. राईट. की फॉर एक्झाम्पल काही असू दे, की मला या सगळ्या दरम्यान एखादा फ्रेंड्सचा एपिसोड बघायचा आहे, तर ते आपण करत जातो की आपल्याला वाटतं ना आपल्याला स्ट्रेस येतो तर आपण. सो 2017 माझा एक पॅच होता जिथे मला वाटलं की काहीतरी काय, म्हणजे मी काय करू दुसरं. आणि मला पेंटिंग सुचलं आणि मी पेंटिंग करायला लागले. ती सवय सुटली एका पॉईंटला, कारण नाही वेळ मिळत आणि त्याला खूप वेळ लागतो. पण लॉकडाऊनमध्ये स्केचिंग सुरू झालं की आपण ट्राय करूयात. तो पहिले मी मधुबालाचे डोळे काढले होते, ते काय फार बरे नव्हते झाले. मग मी हळूहळू प्रॅक्टिस करायला लागले. मग मला अचानक असं आठवलं की माझ्या पुण्यातल्या घरात एक मूवी रूम आम्ही केली, कारण आमच्याकडे खूप आवडतं बरं का. हो, मी विचारणार होते ऍक्च्युली. येस. तर तिथे मग मी मम्मी पप्पांना असं म्हटलं की मला ना मॅर्लिन मोनरो काढायची आहे याच्यावर भिंतीवर, तो मी काढू का? तर माझी मम्मी पहिले म्हणाली, आणि ती खराब निघाली तर तुला जमलं नाही तर काय? मी म्हटलं बट पुसता येईल, ते परत पेंटिंग करता येईल ना त्याच्यावर. जस्ट आय थिंक्स. हा म्हणजे बघ ना, पप्पांचं काही नाही. हा
यू कॅन ऑब्व्हियसली. कुणाचं आहे हे टाईप्स हा सगळं. हे बघ, मला प्रोफेशनली कसं करतात हे अजिबात आयडिया नाही. मला त्याचं टेक्निकल नॉलेजच नाहीये त्या गोष्टींचं. त्या मोबाईलवर त्या मॅरिलिन मॉन्रोचं ते पिक्सेल्ड आर्ट असं काहीतरी आहे जे मी काढली आहे ती. तर ते मी बघितलं, म्हणलं आता याची मापं एवढ्या भिंतीवर कशी काढायची. राईट. सो ते हळूहळू माप घेऊन मी माझ्या स्वतःच्या अंदाजाने मग अजून मागे जाऊन मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून मग हे प्रपोर्शन बरं वाटतंय वगैरे असं करत करत मी ते केलं. आणि आय हॅड नो आयडिया त्याला रिस्पॉन्स इतका चांगला मिळेल. कारण का आय किड यू नॉट, लॉकडाऊनमध्ये अर्ध्या लोकांनी मॅरिलिन मॉन्रो त्यांच्या घरी काढली होती त्यानंतर ते पेंटिंग. मला टॅग केलं होतं त्याच्यामध्ये. पण असं झालं, वाव आपल्याला हे जमलंय. आणि आय वॉज व्हेरी हॅपी की हे छान झालंय. आणि ते खरंच खूप छान झालेलं. मला वाटतं तोच वन ऑफ द व्हिडिओज दॅट इज वन ऑफ द व्हिडिओज. मग मी दुसऱ्या वॉलवर मधुबाला काढली की म्हणलं या दोन्ही असल्या पाहिजे टाईप्स. आणि मग नंतर हळूहळू स्केचिंग नंतर मग डिजिटल पेंटिंग वर शिफ्ट झाले मी. त्याच्यासाठी बाबा एक हे सगळं सेल्फ टॉट काही फक्त बघून, ऑफकोर्स रेफरन्स बघून की आता युट्यूबवर फॉर एक्झाम्पल आता आयपॅडवर जे डिजिटल आर्ट करतात, प्रोक्रिएट नावाचं ॲप आहे, तर ते मला कळलं, ते मी घेतलं. त्याच्यानंतर मग ते कसं हे करायचं. तर हा माझा पास्ट टाईम. एव्हरी टाईम आय फील स्ट्रेस्ड की बाबा आता आपल्याला ना डिस्ट्रॅक्ट व्हायची गरज आहे, आय गो टू डिजिटल पेंटिंग. आत्ता पण माझा एक प्रोसेसमध्ये आहे. सो हा माझा एक नवीन न्यू फाउंड छंद आहे की किती छान आहे हा, किती छान. पण मग मम्मीला म्हणलं की आय थिंक तुझी पोरगी फक्त आर्टिस्ट होऊ शकते, दुसरं काही नाही होऊ शकत. कारण जे काही आहे ते ह्याच्यातच आहे. दुसरं टॅलेंट स्वयंपाकात वगैरे काही नाहीये टॅलेंट वगैरे. म्हणून मी तिला म्हणलं की फक्त आर्टिस्ट, ह्यातलं तू जे काय ते शोध, ह्यातले व्हेरिएशन्स मी करू शकते. कलेशी निगडीत तू काही सांग. कदाचित स्वयंपाक वगैरे म्हणलं की आपला काही टॅलेंट नाहीये तिकडे. लॉकडाऊन मध्ये ते कळलं. आणि अजिबात स्वयंपाक कला नाही मानत होत आम्ही फक्त या मेन कलांनाच कला मानतो. जी कला आहे, दुसरी कला, ही वाली कला तेवढीच. पण मला तू म्हणालीस तसं की तुझ्या घरामध्ये फिल्मी वातावरण आहे. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की फिल्मी फॅमिली म्हणजे बघत असेल पिक्चर तर काय फिल्मी किंवा 4 रेफरन्सेस माहीत असतील. पण तसं नाही आहे. लाईक दिस इज सिरियसली हार्डकोर फिल्मी. हो, म्हणजे आवडतं प्रॉपर फिल्म्स. मी तुला माहिती आहे, माझ्या 18व्या वर्षात जोपर्यंत मी मुंबईत काम करायला नाही लागले ना ज्ञानेश्वरी, माझ्या आयुष्यातल्या सगळ्या फिल्म्स मी माझ्या फॅमिलीबरोबर पाहिल्यात. थिएटरमध्ये जाऊन व्यवस्थित एक दिवस असायचा. आज काय ही फिल्म लागली, ही फिल्म जाऊन फॅमिलीने बघायची. सॅडली आता कमी झालं आहे, कारण का मी इथे असते आणि मी एकटी पण जाते आता थिएटर्समध्ये. मला आवडतं, मला फिल्म बघायला. आय कांट टेल यू किती आवडतं. पण सगळ्या फिल्म्स बघितल्यात. माझ्या पप्पांना ते खूप पुस्तकं वाचतात. मम्मी खूप पुस्तकं वाचते, बायोपिक्स असू दे, कादंबऱ्या असू दे, सगळ्या गोष्टी. तू म्हणू नकोस इतके बुक्स वाचतात दोघी. आणि त्यांना असं इयर टू इयर माहिती असतं. माझ्या पप्पांना किस्से माहिती असतात की तुला माहिती आहे अमिताभ बच्चन आणि निळू फुले यांनी काम केलं होतं एकत्र. आणि अमिताभ बच्चन यांनी निळू फुलेंना म्हणलं होतं की काही चूक झाली तर मला माफ करा, तेव्हा आय थिंक कुलीच्या वेळेस वगैरे. सो असे हे किस्से माझ्या पप्पांना असे तोंडपाठ माहिती आहे. सो काही पिक्चर वगैरे लागला ना की मला आवाज देतात. तुला माहिती आहे, पॉज करून की हे तेव्हा ते हे झालं होतं. सो इट इज स्टील आत्ता सुद्धा तू म्हणजे त्या डान्सविषयी सुद्धा माधुरी दीक्षित ही या का मोठ्या आहेत किंवा श्रीदेवी या का मोठ्या आहेत त्या कलेत, हे मला कळण्याचं एकच कारण ते म्हणजे माझी आई. एखादं गाणं लागायचं ना तेव्हा कुठल्या तरी एका म्युझिक चॅनलवर, आणि तेव्हा मी शाळेत असायचे, ती मला बोलवायची की हे बघ या श्रीदेवी आणि एक्सप्रेशन्स बघ, त्यांचे एक्सप्रेशन्स बघ. वाव यार. अगं विषयच नाही, अभ्यासाला एक्सप्रेशन्स बघ कशा देत आहेत ते आलं पाहिजे. आतून वाटलं पाहिजे आपल्याला की त्या कशा एक्सप्रेशन देतात. बघ एका सेकंदात बदलतात. आणि फक्त मधुबालाचं प्रेम माझं असं होतं की जेव्हा माहिती नव्हतं आपलं फेवरेट कोण आहे तेव्हापासून मला मधुबाला आवडायला लागली होती. कारण मम्मी सांगायची की किती सुंदर, यांना वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल विमेन इंडस्ट्रीनी बघितलेले असतात. त्यांना एक किताब होता, पण बघ किती छान आहे, निखळ हसणं म्हणतो ना तसं आहे वगैरे असं सगळं. त्यामुळे माधुरी दीक्षितची पारायणं, श्रीदेवी यांची पारायणं असं करत येऊन आपली स्टाईल काय हे फिगर आउट करणं. सो हे सगळं श्रेय मम्मी पप्पांना आहे, दोघांनाही, की त्यांनी जर आता हे क्षेत्र निवडलंय तर मग चांगलंच व्हायचं. मग असं मध्ये आधी नाही अटकायचं. अजूनसुद्धा एखादा परफॉर्मन्स लागला, आता परफॉर्मन्स करतो आम्ही, आणि एखादा परफॉर्मन्स लागला आणि तो मम्मीनी बघितला की त्या दिवशी सुद्धा एखादा परफॉर्मन्स लागला आणि ते बघितला, हे बघ इथे दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर पुढची स्टेप काय.
तर मी Oh my म्हणलं, God. "नाही हा, नाही," असं मी केलं. ती म्हणली थांब ना, रिवाइंड केलं तिने आणि माझ्या मावशाही बसल्या होत्या. तुझ्या कुठे कुठे काय, तर दाखवलं तिने एक्सप्रेशन. तर मी हा म्हणजे मी ब्लँक झाली 2 मिनिटं तिकडे. तर म्हटलं हां मग मी ओळखलं, हे अजूनही चालतं, माय गॉड अजूनही चालतं. आणि हे तिने म्हणावं की हे खोटं आहे, हे अजूनही चालतं. ती म्हणजे अशी क्रिटिक आहे ना माझी, आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. पण ती डेंजर क्रिटिक आहे. तिला कधीच काही पटकन आवडत नाही. ती बाहेर ऑफकोर्स आपल्या आया बोलतातच, आपल्याविषयी कौतुक करतातच, तोंडावरती कधीच नाही करणार, कधीच नाही. आणि ती खूप क्रिटिकल की हे बघ ही मुवमेंट अर्धी सोडली, 1 2 3 4 हा पहिल्यापासून प्रॉब्लेम आहे तुझा. इतकं इतकं डिटेल डिटेल की 4 1 2 3 आणि होता माझा प्रॉब्लेम 1 2 3 3.5 करायचे मी स्टेप. नंतर ते येत जातं ना, Right. कळतं आपल्याला. सो 1 2 3 4. मग त्या दिवशी ती काहीतरी हे झालं आणि ती म्हणाली हे बघ स्टेप अर्धी सोडलीस तू इकडे. आणि मग ती एकदा मला म्हणाली, एक बॉलिवूडची ॲक्ट्रेस आहे की ती अवॉर्ड फंक्शनला खूप अशी ॲक्ट्रेस सारखी नाचते, ती नाही एफर्ट घेत. तर तिने त्या ॲक्ट्रेसचं नाव घेतलं आणि म्हटलं त्या लाईनीला लागू नकोस तू, की आता झालंय आपलं आणि आपल्याला येतं सगळं, चांगलं करायचं नाही तर नाही करायचं. असं तिने My एक मला एक God. बारीक शब्दात जरा तंबी. हा तंबी. पण यार म्हणजे मला आता दिसतीये तुझी आई ऑलमोस्ट. आय कॅन इमॅजिन हर. पण हे होतं का की म्हणजे जसं माझी आई असे बरेच मला असे बरेच सल्ले देते, किंवा असं तिचं एक अझम्पशन असतं किंवा एक कन्क्लुजनच म्हणूया आपण, की ही तुझी मैत्रीण मला काही ठीक आहे म्हणजे, पण काही बरी नाही वाटली, किंवा अमुक ठिकाणी जातेस तर जरा विचार करून बोला, किंवा जास्त सगळ्यांची सलगी करायची गरज नाहीये वगैरे वगैरे. हे जे काय एक अचानक असे जे सल्ले येतात आपल्याला कुठेतरी रॅन्डम ठिकाणी जाताना, किंवा हे नको घालूस, हे तिकडे कुठे चालली आहेस तू, काय घातलंय हे, असं पण होतं खूपदा. I can imagine. सतत. आता तिला कळलं ना, आता तिला मी ऍक्च्युली घेताना जस्ट अपडेट नाही दिली आहे की मी इंटरव्ह्यूला चालली आहे. मी तिला जर सांगितलं असं ना मी इंटरव्ह्यूला चालली आहे मम्मी, आता इकडनं इंटरव्ह्यू आहे, मग तो झाला की काही नाही असं तसं, तर ती म्हणली असती सगळं सांगण्याची गरज नाही आहे, थोडं आवरतं घ्या, सेलिब्रिटी होत आपण, ट्रोल वगैरे होतं, असं तिला ते एक सतत एक असतं. तर मी तिला नेहमी सांगते मम्मी मला माहितीच नाही आहे खोटं कसं बोलायचं इंटरव्ह्यूमध्ये. म्हणजे मी डिप्लोमॅटिक उत्तर द्यायचा प्रयत्नही केला ना, तुला माझ्या चेहऱ्यावरनं कळेल हे खोटं बोलते. आणि मी तिला म्हणलं की सी आय एम नॉट दॅट पर्सन, इज नो पॉईंट टू प्रिटेंड दॅट आय एम दॅट पर्सन, की मी डिप्लोमॅटिक आहे. आता मला ए गोष्ट नाही आवडत आणि बी गोष्ट आवडते हे सांगायला काय, आणि झालं ट्रोल तर काय त्याच्यात, ठीक आहे, सगळ्यांना सगळीच माणसं आवडणं गरजेचं नाहीये. सो अशा बऱ्याच गोष्टी ती सांगते, किंवा हा रंग मला नाही आवडला तुझ्यावर, हा काय कॉस्ट्युम आहे असा, ह्या कॉस्ट्युममुळे तू उगाचच हे दिसतेस, किंवा मेकअप नाही चांगला झालाय आज, तर असे खूप सल्ले आहे. हे काय केलंय केसांचं, की एका पडलं तर मम्मी मी तुझीच मुलगी आहे. हो, काही इव्हेंट्सला स्पेसिफिक ड्रेस घालावा लागतो. एक इमेज आपण बिल्ड केलेली असते, आणि आय लाईक टू एक्सपेरिमेंट अ लॉट विथ माय फॅशन, ठीक आहे. तर मला हे छान आहे, थोडंसं प्रॉबेबली थोडं एक्सपोजिव्ह आहे किंवा थोडं बोल्ड वाटेल लोकांना, मला वाटत नाही आहे, बिकॉज आय विल कॅरी इट. आता हे झालं ना, किती वर्ष झाली म्हणजे आता तर एका पुण्यातल्या एका अवॉर्ड फंक्शनला मी असं एक ऑफ शोल्डर टॉप घातला होता, आणि छान होता त्याचा रेड ड्रेस, आणि मी घातला वगैरे, आणि माझी मम्मी येते रूममध्ये, ती म्हणते हा ड्रेस आहे. मी मम्मीला म्हटलं मम्मी अगं झालं आता किती दिवस म्हणजे काय, ती म्हणली नाही मी फक्त विचारते हा ड्रेस ठीक आहे. मग हेअरस्टाईल काय करणार आहे वगैरे सगळं खूप. सो तिचा एक बेसिक, आणि वाय नॉट, म्हणजे 18व्या वर्षापासून ती माझ्याबरोबर आहे, तर तिचा तो इंटरफिअरन्स आहे, आणि तो इंटरफिअरन्स आहे म्हणून मला ती धाकधूक पण आहे टू बी डिसिप्लिन्ड इन व्हॉट आय डू. सो ट्रू. सो तो जो डिसिप्लिन आहे आणि ते जे सगळं आहे ना, ते तिच्यामुळे. शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग वुमन, आणि आय एम नॉट दॅट स्ट्रॉंग ऑनेस्टली. मी इमोशनली खूप वीक आहे, तर त्यामुळे तिचं एक मध्येच मला एक मेल्टडाऊन वगैरे झालं ना, की काय करतोय आपण, काय चाललंय, हे नाही होत आहे माझ्याशी. तर तिचं होतं की बावट आहेस का तू, चल जा वरती काहीतरी बघून ये असं वगैरे. ती सो शी नोज की मी नॉर्मल होईल पटकन, पण या इट्स ऑल हर क्रेडिट. आणि भारी गोष्ट अशी आहे की आपल्या आयांचं हे जे काही म्हणणं असतं ना, ते आपण त्यावेळेला भांडतो वगैरे, आणि नंतर आपण इतके मस्त तोंडावर पडतो कारण त्यांचंच खरं होतं यार. आय डोंट नो हे कसं होतं, पण पुढे जाऊन रिअलाइज होतं की हो ही नव्हतीच मैत्रीण बरी, जरा आपण उगाच जास्त केलेलं, किंवा कोणती साधी गोष्ट. आणि
आता मला असं ऑब्झर्व झालंय की थोडंसं आपलं विशीतलं वय असतं, तर तेव्हा एक एक भांडण्याचा एक हे असतो की रिबेलियस असतो ना आपण, की नाही आई सांगते म्हणून तर नाहीच करायचं आणि मला हे करायचं आहे. जसं तुम्ही थोडंसं मच्युअर होत जाता ना, मग तुम्हाला ऑनेस्टली आईची किंमत तुमच्या आयुष्यात कळायला लागते, खरंय. की मग आपण तिच्या मनाचा विचार करायला लागतो की ठीक आहे चल भांडलो ना आपण तर चालेल, पण मग आता माझं असं झालं की चल आत्ता भांडलोय ना, वाद झालाय ना, की 5व्या मिनिटाला मी तिला सॉरी मला असं बोलायचं नव्हतं हे मी करून टाकते, कारण मग मला ते गिल्ट खात राहतं की कशाला आपण असं करतो. तर आय थिंक इट्स जसं जसं आपल्याला कळत जातं, आपल्याला जगाचा अनुभव येत जातो ना, तसं तसं आपलाही आउटलुक बदलत जातो आईविषयी किंवा So true. आय थिंक फॅमिलीविषयीच जनरली. राईट. सो ऐकावे आईचे. हे माझ्या आईनी पण बघावं, मी जसं तुझं नेहमीच ऐकते, जसं तुला माहितीच आहे तेच आम्ही बोलतोय, बाकी काही नाही. भीती खूप आहे अगं आतमध्ये, भीती कारण आहे. हा व्हिडिओ माझी आई बघणार आहे, त्यामुळे एक्झॅक्टली त्याचीही काळजी घ्यायची आहे. पण मगाशी तू फिल्म्स बद्दल म्हणालीस आणि तू म्हणालीस की तुला स्वतःला थिएटरमध्ये फिल्म्स जाऊन बघायला खूप आवडतं. मला हे विचारायचं आहे की अनेक लोकांना अजूनही असा गैरसमज आहे की थिएटरमध्ये फिल्म बघायला जायचं तर 4-5 लोक पाहिजेत किंवा कोणीतरी कंपनी पाहिजे. एकट्याने जाऊन फिल्म बघण्याचा आनंद खूप लोकांना कदाचित अजून कळलेला नाहीये की काय असतं ते. तर तू एकटीने फिल्म बघायला जातेस का आणि तुला किती मजा येते? मी तुला माहिती आहे का, मागच्या आठवड्यात मी सलग 4-5 फिल्म्स एकटीने जाऊन बघितल्यात. काय मी आणि थँकफुली काय मी जिथे राहते तिकडच्या 15व्या मिनिटावर एक थिएटर, एक Wow. मॉल आहे हां. ज्याच्यामध्ये थिएटर आहे. सो मला असं होतं की वाय नॉट, याच्यात मी सगळ्यात आनंदी होते जेव्हा मी त्या एरियामध्ये शिफ्ट झाले, कारण का 15व्या मिनिटाला थिएटर आहे. राईट. सो आता काय नाही आहे, काय करायचं, हे झालं ते झालं, चला फिल्म जाऊन बघू. आणि मी तुला सांगू नाही शकत ज्ञानेश्वरी की मला ना ते एकटं असणं, आजूबाजूला अशी सीट पकडायची की जिथे कुणीच नाही आहे, मध्ये कुठेतरी कुणीही नाही आहे, पाय पसरून आपली फिल्म बघायची, याच्यासारखं मला असं वाटतं लिबरेटिंगच गोष्ट नाही आहे. आम्ही कितीही माझे जवळचे मित्र असू दे, कधी सगळ्यांना जमतं अशातला भाग नाही आहे. अर्थात मला आवडतं त्यांच्याबरोबर जायला, मित्रमैत्रिणी जे काय, की ज्यांना तितके ते पॅशनेट आहेत तितकं फिल्म मेकिंगविषयी किंवा फिल्म्स ॲज युजल, त्यांना कधी कधी जमत नाही. पण जेव्हा आम्ही फिल्म्सला जातो आम्ही एक शब्द नाही बोलत मध्ये, कारण वी नो द इम्पॉर्टन्स. त्यामुळे प्रॉबेबली अनपॉप्युलर ओपिनियन, पण जे लोक चित्रपटांच्या मध्ये बोलतात, ज्यांचे फोन वाजतात, जे व्हॉट्सॲपवर चॅट चेक करत असतात किंवा मोठमोठ्याने हसत असतात, डायलॉग रिपीट करत असतात, मला त्यांच्याविषयी 0 रिस्पेक्ट आहे. आणि ह्या संदर्भात माझी भांडणंही झाली आहेत. मी अशी भांडणारी व्यक्ती नाही आहे कधी, मी अशी सोड ना हे करणारी व्यक्ती आहे. पण मी त्या थिएटरमध्ये खूप वेगळी असते अगं. माझा खूप असा खडूस कुठला तरी एक कुणीतरी बाहेर येतं आणि मला अजिबात सहन नाही होत, कारण का माझं असं होतं की हे माझं इंग्लिशमध्ये एक शब्द आहे सोलेस, एस्केप आहे हे माझं, आणि हा माझा अभ्यास आहे आणि हे माझं काम आहे, हे माझं होमवर्क आहे. इथे मी कम्प्लिटली ड्राऊन व्हायला येते आणि तुम्ही का असं काहीतरी पब्लिकली जिथे आपण नाही करायला पाहिजे त्या गोष्टी, तर तुम्ही त्या का करताय? मला माहिती आहे कधी कधी चुकून होतं माणसांविषयी, पण आय थिंक इट इज हाय टाईम यार, आता आपण सुज्ञ होत सगळे की थिएटरमध्ये. बरं तुला माहिती आहे, म्हणजे अजून एक गोष्ट ट्रिगरिंग काय, नॅशनल अँथमला जे लोक स्वस्थ उभं राहत नाही ना, त्यांच्याविषयी मला अजिबात रिस्पेक्ट नाही. 2 मिनिटाचंही नाही आहे नॅशनल अँथम. तुम्ही जे येता, तुम्ही कदाचित 22 आणि 12 वर्षांनी ते नॅशनल अँथम म्हणता आफ्टर स्कूल. यार ज्ञानेश्वरी, कधी म्हणतो आपण नॅशनल अँथम? कालच एक किस्सा झाला. काल मी कुठल्या तरी एका थिएटरमध्ये होते आणि मी आणि माझी मैत्रीण गेलो. हॉरर फिल्म होती आणि फक्त दोघी होतो थिएटरमध्ये. आणि मला झालं ओ शिट, इन्सिग्निया छोटं थिएटर, पण म्हणलं यार हॉरर फिल्म आहे आणि कुणीच आलं नाही तोपर्यंत. आम्हाला असं वाटलं कुणीच नाही, आम्ही दोघीच होत हॉरर फिल्मला, पण ठीक आहे, हू केअर्स. आणि लेडीज अँड जेंटलमॅन प्लीज स्टँड अप फॉर द नॅशनल अँथम. आणि मी म्हणलं आज मी ओरडून म्हणणार आहे नॅशनल अँथम, आणि ती म्हणली हां. सो काल आम्ही ओरडून मनसोक्त, जेव्हा मी असेंब्लीमध्ये स्कूलच्या नॅशनल अँथम म्हणायचे तसं मी काल गायलं. आणि मला जे भारी वाटलं ना, कारण मला असं वाटतं ते 2 मिनटं आपण आपल्या देशासाठी तेवढं तर करू शकतो. इट्स बेसिक, काहीच त्याच्यात हे नाही आहे. पण मला त्याचं खूप वाईट वाटतं की लोक फिजिट करत असतात की 2 मिनिटं किंवा सुरू होतं आणि तरी सुद्धा लोक उठतच असतात गोध्याने. आणि मला असं होतं की आपणच खूप विचार करतो का या गोष्टीचा, पण तसं नाही आहे. इट इज
खूप खूप बेसिक आहे हे, मी का बोलतेय पण हे किती बेसिक आहे. पण सॉरी, कमिंग बॅक टू द टॉपिक, मला कुणाचीही गरज वाटत नाही फिल्म बघताना ना. मला ॲक्च्युली कुठेतरी कॅफेमध्ये एकटंच खात बसते मी. एका माझ्या फ्रेंडला जेव्हा मी सांगत होते की आय गो टू द कॅफेज, आय ईट अलोन, तर ते ऑफेंडिंग झालं तिला की तू एकटी कशी बसू शकते, दॅट इज सो सॅड, मी येत जाईन तुझ्याबरोबर. मी म्हटलं इट इज नॉट, बट इट इज ओके. म्हणजे पण मला असं वाटतं की आय थिंक इट कम्स टू यू बिकॉज तुम्ही थोडेसे इंट्रोवर्टेड असाल तर ते जास्त तुम्हाला सहन होऊ शकतं. मला माहिती आहेत माझे फ्रेंड्स की जे एकटे बिकटे नाही बसू शकत. फिल्मला ठीक आहे, खाणं एकटं नाही करू शकत, असे आहेत. सो मी जरा वियर्ड आहे त्या बाबतीत, पण ठीक आहे. आय डोंट थिंक वेगळी मजा येते आय फील. आणि तुम्ही स्वतःसोबत असता जे अदरवाईज मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्ही नसता. कंटिन्युअसली तुम्ही कोणासोबत तरी असता, इंटरॅक्ट करत असता, कामाच्या जागी माणसं तुमच्या आजूबाजूला असतात. मला असं 2-3दा झालंय संस्कृती की मी एकट्या गेल्यानंतर मला असं झालं की यार माझी कंपनी अशी असते का, हे मला स्वतःलाच त्यावेळेला कळलं की अच्छा इट फील्स लाईक दिस टू बी विथ मी. आणि ते गरजेचं आहे आत्ताच्या काळात, प्रॉब्ली खूप गरजेचं आहे. कारण आपल्याला सतत सवय लागली आहे कंपनीची. आणि जेव्हा आपल्याला स्वतः बरोबर बसण्याची वेळ येते तेव्हा लोक हलतात की भीती वाटायला लागते की एकटं कसं बसायचं, का नाही बसायचं. किती गोष्टी उमगतात तुम्ही एकटं बसलात की, किती गोष्टींचं उत्तर मिळून जातं तुम्ही एकटं बसलात की. हे कधी कोणी ट्राय का नाही केलं. हे बघा, आता सगळे म्हणतील तू इंट्रोवर्टेड आहे, तुला सोपंच जाईल. नॉट नेसेसरीली. आपण माणूस होत, आपण सोशलाइज करणं हे आपल्या रक्तात आहे आणि ते असलं पाहिजे. मला माझ्या फ्रेंड्सचा ग्रुप आहे अशातला भाग नाही. मला माझी अख्खी मॅनेजमेंट टीम माझे मित्र आहेत रॅदर दॅन द मॅनेजमेंट टीम. त्यांच्याबरोबर ते आहेत, मी त्यांना फोन केला लगेच येतील हँगआउट करायला. पण याचा अर्थ असा नाही आहे. शांतता, ती स्टॅबिलिटी आपल्यात असणं पण खूप गरजेचं आहे, मला तरी असं वाटतं. आणि ॲज अन आर्टिस्ट आय थिंक इट मेक्स यू ग्रो अँड इव्हॉल्व्ह. 100%. आर्टिस्ट काय, माणूस म्हणून सुद्धा किती इव्हॉल्व्ह होता तुम्ही, किती ग्रो होतात. का तुम्हाला सगळ्यांची मदत लागते सतत की तू असशील तर मला एकटं नाही वाटणार. अवघड आहे पण करायला तर पाहिजे. आणि मजा आहे, मजा तर आहे. सॅड तर नाही, सॅड नाही आहे, एक्सपिरियन्स आहे, खूप एक्सपिरियन्स आहे. म्हणजे खूप छान आहे. आणि जर तुम्ही निसर्गाने जर इफ यू सराउंडेड बाय नेचर तर वेगळीच एक मजा आहे, तंद्री आहे ती, एक ट्रिप आहे. ट्रू दॅट. आपण मला इतकी मजा येते की आपण इतक्या छान बेसिक गोष्टींबद्दल बोलतोय. मला आता खूप मोह होतं तुला विचारण्याचा की जसं मगासपासून आपण बोलतोय घरच्यांबद्दल किंवा घराबद्दल किंवा हे लहानपणापासून आपल्याला जसं वाढवलं गेलंय त्याच्याबद्दल. संस्कृती, तुझ्या बाबतीतच्या अशा अत्यंत मराठी घरगुती गोष्टी काय आहेत? मी शपथ, मी खोटं नाही बोलत आहे. मी आता मागच्या आठवड्यात पुण्याला होते. मागच्या आठवड्यात पुण्यालाच मी आता मी तुला सांगते की याचा स्टोरीचा हे कुठून होतो, सुरुवात कुठून होते. एकटी राहते ना मी माझ्या घरी. आता जसं जसं आपण मोठं होत जातो ना तसं तसं आपल्याला मेसचा ना एक रेझिस्टन्स असतो तो कमी होत जातो. जे आपण फेकतो ना कपडे, जेव्हा आपण घरी येतो आणि बेड आपला इतका घाण असतो की असं होतं कुठे झोपणार आहे मी इथे, आणि असं कसं तू घर सोडून, हे तुझं घर आहे ना. तर आता मला ती सवय झाली की काम करायचं. आपण मित्रांच्या ग्रुप्समध्ये जातो तर पटकन काहीतरी पडलेलं असतं तर आपण पटकन उचलतो. आणि का तर मम्मीने सांगितलंय तू बाहेरच्या लोकांमध्ये गेली आणि कुणी तुझं वळण काढलं तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही, हे तिने मला बजावून ठेवलेलं. तर माझ्या मनात सतत ती गोष्ट की घरी एक वेळ तू काम नको करू पण बाहेर गेल्यावर 100% लोकांना मदत करायची. सो हे झालेलं आहे. एकटं राहणं, सगळं एकटीने मॅनेज करणं, मग ती कामवाली बाई असू दे, मग ती येतच नसू दे, किंवा काहीही भांडी पडली आहेत मग 1-2 ती घासणं, वॉट एव्हर. तर आता जेव्हा मी पुण्याला जाते तेव्हा मावश्या येतात घरी किंवा सगळे जमलेले असतात, तर काम होतं ना अपसुक की मी करते. त्या दिवशी माझी मम्मी मला म्हणते, दीपा मावशी म्हणली मला की आता सोनू काम करायला लागली, काम सुरू झाली आहे. आणि मला असं झालं, हो मी करतेच काम. तर माझी मम्मी म्हणते, कधी ग, मला तर नाही दिसलं कधी. हे बोलते जेव्हा मी काम करते साईड बाय साईड, बरं का. सो इतकी मराठी गोष्ट, मी खरं सांगते, मराठी गोष्ट मी आयुष्यात अशी काही फार केलेलीच नाही आहे की जिथे बापरे हे इतकं टिपिकल करतेस तू काहीतरी, हे असं काही नाही. कारण मी खरं सांगते, मी पुण्यात गेल्यावर अजिबात काम नाही करत. मी माझ्या बेडवर म्हणजे माझ्या रूममध्ये लॉक्ड असते
आणि मी काहीतरी बघत असते आणि त्या बाबतीत माझी मम्मी खरंच मला त्रास देत नाही, अजिबात त्रास देत नाही. कारण का तिला माहिती असतं की मुंबई हसल आहे ना, ऑफकोर्स. पुणं कम्फर्ट आहे. Right. म्हणजे इकडे आलोय म्हणजे एक 4 दिवसांचं. आणि मी पण असं खूप वेळा, माझे पप्पा तर इतके लाडावून ठेवलंय त्यांनी आम्हाला की 11 वाजले जरी आम्ही झोपलेलो असलो तरी ते म्हणले कशाला उठवते, राहू दे, झोपू दे. तर माझ्या मम्मीचं अजून एक आया बिंग आया, 11 वाजले काय वेळ आहे, 9 वाजता वगैरे उठलं पाहिजे. मी म्हटलं मम्मी 9 वाजता उठून करू काय मी म्हणजे आणि तुला आपण जरा बसून बोलूया आणि ह्याच्यावरती. आपले स्लीप स्केड्युल्स तुला माहिती आहेत काय बिंज होतं, केव्हा 3-4 वाजता आपण झोपतो पहाटे. Right. ती एक, तो एक वेगळाच एक हे आहे. पण असं मी कधी घरी असं की काही केलेलं नाही. पण तुला खरं सांगू, आता मला सध्या ते व्हायला लागलंय की मला असं की असं जर मेसी पडलेलं असेल माझ्या किचनमध्ये घरी काही हे, तर ते मला सलसलतं असं की चला काढा हा कचरा, ठेवा साईडला. सो तो एक, ती एक इम्प्रूव्हमेंट झाली आहे माझ्यात. विच इज ग्रेट. Which is great. पण आता डान्स झाला, अभिनय झाला, ऑफकोर्स पेंटिंग झालं. मला विचारायचं आहे की या जेव्हा तू ऑलरेडी मेन स्ट्रीम तुझं प्रमुख काय म्हणतात तसं कलेचं माध्यम अभिनय आहे, या जेव्हा तू बाकीच्या कला पण जोपासतेस त्याचा तुला अभिनयात पण उपयोग होतो असं तुला जाणवतं? एस्पेशली आता तू पेंटर आहेस, नॉट डिरेक्टली पण अप्रोच असेल किंवा एक पर्स्पेक्टिव्ह असेल, काहीतरी वेगळं होतंय असं उलटं वाटतं? होतं. अच्छा, त्याचं तुला इथे अभिनयाचा होतं. याच्यात खूप. तू जसं म्हणालीस की डोळे काढण्याचा हे का, अभिनेत्री किंवा एका अभिनेत्याच्या चेहऱ्यात फक्त त्याचे डोळे इम्पॉर्टंट असतात. तुझं नाक किती मोठं आहे, तुझं नाक किती छोटं आहे, तुझे ओठ किती मोठे आहेत, की तू किती सुंदर आहेस, डझंट मॅटर. सिम्पल आहे. तुमचे डोळे उत्तम असतील तर तुम्ही कुरूप असलात तरी लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करतात, कारण का तुमचे डोळे उत्तम असतात. आणि डोळेच सगळं. दुसरं काय, अभिनय म्हणजे काय, कुठून डायलॉग्स तुम्ही बोलताय, तुमच्या डोळ्यातून जर ते आलं नाही, आपण कित्येकदा म्हणतो की नाही यार डोळे डेड आहेत, पण डोळे डेड आहेत, छान दिसते पण डोळे डेड आहेत, किंवा छान दिसतो, कमाल दिसतो, पण डोळे डेड आहेत, काही ते दिसत नाही. आणि आय थिंक दॅट सॉर्ट ऑफ सेट्स अपार्ट द ॲक्टर्स फ्रॉम द लुकर्स, किंवा द लुकर्स हु आर ग्रेट ॲक्टर्स, आणि जे फक्त प्रॉबब्ली फार बरे दिसत नाही बट आर ग्रेट ॲक्टर्स. सो ते माझा अट्रॅक्शन पॉईंट होता की डोळे का, तर ते डोळ्यातलं कळलं पाहिजे की ते डोळे आहेत. फॉर एक्झाम्पल मी एक ती गेम ऑफ थ्रोन्सची सिरीज केली होती, सो इट्स व्हेरी फॅसिनेटेड तेव्हा, कारण मी त्या लॉकडाऊनमध्ये पाहिली होती, तर मी अशी फुल फॅन झाले होते. त्यामुळे मग मदर ऑफ ड्रॅगन्स असेल किंवा जॉन स्नो असेल किंवा आर्या स्टार्क असेल, सगळ्यांचे डोळे काढायला पाहिजेत, कारण का ते डोळे पॉवरफुल आहेत. सो त्या हिशोबाने माझा कल झाला. आता पेंटिंगमध्ये ना काय होतं, अर्ध्या वेळेला तर मला असं वाटतं मी कृष्णाचेच पेंटिंग्स काढते, कारण माझं अत्यंत प्रेम आहे त्याच्यावर. पण त्या पेंटिंग्समधनं पण मला काहीतरी सांगायचं असतं की मला त्याचे डोळे खूप सुंदर करायचे असतात. आणि टचवूड, जितके वेळेला मी कृष्ण रेखाटला आहे, कित्येक वेळेला मला आठवतही नाही आता कितव्यांदा मी रेखाटते, त्याचे डोळे सुंदर होतातच. देर इज नो अदर वे टू इट. तो सुंदरच होतो. आणि आय डोंट बिलीव्ह, मला माहिती नाही आहे तू कितपत स्पिरिच्युअल आहेस किंवा लोकांना कितपत माझं म्हणणं पटेल किंवा लोक म्हणतील फारच ड्रीमी काहीतरी बोलते, पण माझं म्हणणं आहे की मी नाही करत ते, तो करून घेतो. मी बसले त्याचं चित्र काढायला. कित्येकदा असं होतं ना ज्ञानेश्वरी, की जेव्हा मी काढायला लागते आणि त्याचे डोळे कंप्लीट होतात ना, आणि मी लांबून असा आयपॅड धरते आणि मी बघते, म्हणजे डोळ्यात पाणी येतं की तू सुंदरच होतोस नेहमी, असं भरून येतं मला. की कदाचित आय एम व्हेरी इन्क्लाइंड दॅट वे स्पिरिच्युअली. माझं एक विशेष प्रेम आहे, भक्तीपेक्षाही माझं प्रेम आहे. मी मुद्दामून म्हणते की माझं प्रेम आहे, भक्ती खूप वेगळा शब्द आहे. माझं प्रेम आहे कृष्णावर, त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे त्याचं जे एक्सप्रेशन आहे ना, ते माझ्या डोक्यात फिट होतं. मला दिसतं की मला हे करायचं आहे, मला हे काढायचं आहे आणि मला हे त्याच्यात उतरवायचं आहे. सो मग ॲक्टिंग वाईज त्याने जर असं केलं तर त्याचे डोळे असे दिसतील, म्हणून मला ते चित्रात हे करायचं आहे. त्यामुळे ते ॲक्टिंग टू पेंटिंग तसं लिंकअप होतं. पेंटिंग टू ॲक्टिंग मी तसा विचार नाही केला. आता मी खरंच करेन, तू म्हणतेस तसं, पण ॲक्टिंग टू पेंटिंगमध्ये डेफिनेटली होतं की मला उतरवायचं काय, एक्सप्रेशन काय उतरवायचं आहे. सो येस. किती कमाल आहे पण हे, आणि फॅसिनेटिंग आहे म्हणजे ॲज अ प्रोसेस सुद्धा.
द प्रोसेस. येस. आणि ती खूप ट्रान्सलाईक आहे ती प्रोसेस, की तुम्हाला कळतच नाही किती तास जातात त्याच्यामध्ये. सो तुमचं जे काय एक आयुष्याचा जो स्ट्रेस असतो तो कुठेतरी गायब झालेला असतो आणि तुम्ही फक्त हा रंग टाकू का तो रंग टाकू का हा रंग चांगला दिसेल याच्यातच असता, ॲटलिस्ट माझ्यासाठी तरी. सो दॅट इज बिकम माय पीसफुल एस्केप इन अ वे, की छान आहे. आणि अगेन ते कुणालाही दाखवण्यासाठी नाही आहे, इट जस्ट दॅट मला असं वाटतं की आता इंस्टाग्राम पेजवर माझं म्हणणं असतं की माय इंस्टाग्राम पेज किंवा माय इंस्टाग्राम फीड शुड बी ऑल ऑफ मी, व्हॉट आय एम. जर मी डान्स करते तर मी अभिनेत्री पण आहे, मग मी फॅशनमध्ये पण इंटरेस्टेड आहे, पण माझं कृष्णावर पण प्रेम आहे तितकं, किंवा मी माझा देवावर खूप विश्वास आहे. तर हे माझ्या फीडमध्ये लोकांना कळलं पाहिजे की मी काय आहे, माझी पर्सनॅलिटी काय. सो त्याच्यामुळे मी ते टाकते की आय वॉन्ट दिस टू बी ऑन माय फीड बाबा, की उद्या परवा कोणी बघितलं तर दिस इज ऑन माय फीड. सो त्याच्यामुळे ते जसं कुणाला कधीच असं वाटलं नव्हतं की हे पोस्ट करीन मी, तितकं चांगलं होईल सुद्धा, पण ते वाटतं, ते होतं, ते घडतं. अनएक्सप्लेनेबल आहेत काही गोष्टी. राईट. आणि हे जे म्हणजे मला असं वाटतं रंगांबद्दल तुला हा जो सेन्स आहे, कारण तू एक पेंटर आहेस, एक आर्टिस्ट आहेस, तो कुठेतरी नेहमी मला तुझ्या फॅशनमध्ये सुद्धा दिसतो. कारण ॲट दी एंड तेच आहे ना, म्हणजे कशावरती काय चांगलं दिसेल, ते किती प्रमाणात दिसेल, काय प्रपोर्शनमध्ये दिसेल, कसं दिसेल, हे आपण आपलं कपडे घालण्याच्या आधी एक इमेजरी तयार करतो आणि त्या दृष्टीने आपण आपला कॉस्ट्युम डिसाईड करतो. तुझ्या बाबतीत आय फील गेल्या काही पिरियडमध्ये खूप पॉझिटिव्ह आणि तू म्हणालीस असं ड्रास्टिक चेंज झालाय. असं वाटतंय की तू काहीतरी विचार करून प्रत्येक लुकच्या मागे काहीतरी एक थॉट आहे, काहीतरी मेहनत आहे. तर हे फॅशन बाबतीतचं वेड हे कधी सुरू झालं? आणि हे एक्सप्लोर करताना खूप आपल्या आजूबाजूला अशी लोक असतात ज्यांना सारखं असं वाटत असतं की आपण एका पद्धतीतच दिसावं आणि त्यांना असं वाटतं की तुम्ही अशा पद्धतीतच सुंदर दिसता, मग तुम्ही बाकीचं कशाला करता, असा प्रश्न विचारणारे खूप असतात. हे सगळं कसं टॅकल करतेस तू? मी नाही लक्ष देत. म्हणजे मला असं होतं की मी ठरवलं, हे बघ, त्या बाबतीत ना मला असं वाटतं मी खूप हट्टी आहे. आणि हे माझ्या आजूबाजूचे जे माझ्यावर काम करतात त्यांना माहिती आहे. मला एखादी गोष्ट जर मी ठरवली, फॉर एक्झाम्पल काळी साडी आहे, त्याच्यावर काळ्या आय वॉन्ट द आईज टू लुक बोल्ड ऑन अ ब्लॅक साडी, पण मला ज्वेलरी नको आहे, हे असंच झालं पाहिजे कारण मला ते तसं हवं आहे. जर ते तसं नाही होत ना तर मी डिस्टर्ब होते. म्हणजे मला जरा अनइझी व्हायला लागतं किंवा मी रेस्टलेस होते की हे का आपल्या मनासारखं का नाही घडत आहे, हे का तितकं परफेक्ट होत नाही आहे. आणि थँकफुली आजूबाजूची टीम आहे, मग ते हेअर असतील, मग ते मेकअप असेल, किंवा मग ते स्टायलिंग असेल किंवा फॅशन असेल, एव्हरीबडी वर्क्स ऑन दॅट लेवल. एव्हरीबडी वर्क्स सो हार्ड, कारण का त्यांना माहिती आहे की मी कॉम्प्रोमाइज नाही करत कोणत्याही गोष्टीमध्ये. मला आवडतच नाही कॉम्प्रोमाइज करायला. आपण ठरवलं आहे नाही का, हे बघ, कधी कधी काही गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात, मान्य आहे, पण जर हे ठरवलं आहे तर हे असंच झालं पाहिजे. तुला जर इतकं बारीक आहे ना, म्हणजे लोक म्हणतील की हे फारच ओके आहे, म्हणजे हे खूपच छोट्या गोष्टी आहेत, पण जर तुझ्या स्टायलिस्टला हे लायनर असं हवं आहे तर ते तसंच झालं पाहिजे. मग ते का नाही तसं होत आहे? आणि मला असं वाटतं की त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सई ताम्हणकर आहे. आणि थँकफुली आमची स्टायलिस्ट पण सेम आहे आणि मला असं वाटतं तिच्यामुळे तो गेम वरती झाला आहे. माझी खूप इच्छा होती, तिचं नाव नेहा चौधरी आहे, माझी खूप इच्छा होती खूप आधीपासून की मला तिच्याबरोबर काम करायचं आहे, कारण का ती सईचं मी बघत आली आहे की तिची ग्रोथ, सईचं स्टायलिंग अँड एव्हरीथिंग. आणि आय हॅव बीन फॉर्च्युनेट इनफ की नेहा माझ्याबरोबर काम करते आणि आम्ही अजूनही काम करतो. तर नेहाला तो सेन्स खूप आहे की काय चांगलं दिसेल बॉडी टाईप वाईज, कोणता रंग चांगला दिसेल कम्प्लेक्शन वाईज, मला तुला कशी प्रोजेक्ट करायची आहे. सो या सगळ्या गोष्टींचा विचार होतो. आणि नॉट जस्ट मी, कधी कधी आपल्याला कळत नाही की हे नाही चांगलं दिसणार, आता हे नको घालू. माय पर्सनल फॅशन इज व्हेरी कॅज्युअल. मुलांचे कपडे लिटरली मला नाही असं फारसं. सो जेव्हा माझी पर्सनॅलिटी तू ऑफ कॅमेरा बघशील तर व्हेरी लेड बॅक, मला असं ठीक आहे, पण जेव्हा आय एम ऑन कॅमेरा, आय एम ऑन कॅमेरा अँड हाव, मग मला त्याच्यात कॉम्प्रोमाइज चालत नाही. सो आय थिंक इट्स अ ग्रॅज्युअल प्रोसेस. अजून तर मला किती बरं, आणि मला एक्सपेरिमेंट करायला आवडतं कारण का मी त्याच गोष्टींना कंटाळत जाते. साधं मी माझ्या स्वतःच्या प्रोफाईल पिक्चरला पण कंटाळत जाते एका आठवड्यानंतर. तर तू बघशील माझं इतकं चेंज करण्याची हे फ्रिक्वेन्सी इतकी आहे की मी सतत चेंज करत राहते, मला कंटाळा येतो. सो ते रुटीन लागलं ना की माझं मग जरा मला बोर व्हायला लागतं. पण
मी क्रेडिट घेण्यापेक्षा मला असं वाटतं माझ्या टीमचं क्रेडिट आहे टू मेक मी लुक अ सर्टन वे. त्यांच्याशिवाय नाही घडत या गोष्टी. ते जास्त मेहनत घेतात माझ्यापेक्षा. मला काय फक्त ते घालून तसं करून कॅमेरासमोर पोज करायचं असतं. बट हे जे बिहाइंड द कर्टन्स जीवाली माणसं आहेत ना, दे आर किकॅस अँड दे नीड टू बी किकॅस इफ यू वॉन्ट टू गो अहेड. सो ट्रू, सो या मला सांग की इन जनरल म्हणजे आता तू जसं म्हणाली सई आहे, तू आहेस, अजून अशी खूप माणसं आहेत ज्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की तुम्ही काहीतरी मेहनत घेतली आहे एका विशिष्ट पद्धतीने दिसण्यासाठी, किंवा तुम्ही नवनवीन पद्धतीचा प्रयोग करताय आणि यू आर ट्राईंग टू अचीव अ लुक. पण इंडस्ट्री आपली इतकी मोठी आहे आणि असे खूप लोक आहेत ज्यांच्या दृष्टीने ही म्हणजे त्यांना असं वाटतं की फक्त आपण अभिनय करूया, आपलं काम करूया आणि दॅट्स दॅट. ह्या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे कदाचित तितकं लक्ष दिलं जात नाही. हे तुला पटतं का पहिली गोष्ट की असं आहे? आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही एक अभिनेत्री आहात तर अपार्ट फ्रॉम तुम्ही स्क्रीनवरती काय करताय, स्वतःला कॅरी करण्यासाठी या सगळ्या गोष्टीसुद्धा किती महत्त्वाच्या आहेत? खूप महत्त्वाच्या आहेत. मला नाही वाटत फॅशन आणि अभिनयाचा काहीही संबंध आहे. काय संबंध आहे? ही वेगळी गोष्ट आहे की त्या लेवलवर जेव्हा तुम्ही पोचता आणि तुम्ही खूप साधं येता ना, ते तुमच्या कारकिर्दीचं कौतुक असतं की ठीक आहे ना, ती तितकी मोठी आहे. हल्लीच्या ह्याच्यात असं कोण इतकं सुपरस्टारडमला गेलंय की जे सुपरस्टार आहेत, मिस्टर रजनीकांत सोडले की ते त्यांच्या पोशाखात येतात, कोणाला काही फरक नाही पडत कारण का ते रजनीकांत आहेत. उद्या मिस्टर अमिताभ बच्चन जर तेही आले स्वेटशर्ट आणि याच्यामध्ये फरक नाही पडणार कारण त्यांची कारकिर्दच तितकी मोठी आहे. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली आता काळ ना थोडासा वेगळा होत चालला. लोक तुमच्या बाह्य सौंदर्यतेवर पण भुलतात. हे बघ, लेट्स फेस इट, आपण कुणापासून हे करतोय, फिल्टर करून सांगतोय. कितीतरी असे अकाउंट्स आहेत की ही फक्त मुलगी सुंदर दिसते म्हणून मला हिला फॉलो करायचं आहे. राईट. कितीतरी लोकांना तसेच फॉलोअर्स आहेत की ही मुलगी या ह्याच्यात सुंदर दिसते म्हणून मी हिला फॉलो करते, हा मुलगा अत्यंत देखणा आहे म्हणून मी याला फॉलो करते. म्हणजे आपण बाह्य सौंदर्यालाच भुलून करतोय ना. त्यांच्यातलं टॅलेंट, त्यांच्यातलं ते काय करतात, टॅलेंट असेल शून्य पण तरी आपण फॉलो करत असतो त्या गोष्टींना. तो प्रवाह आहे आणि त्या दिशेकडे सगळे चाललेत. पण जेव्हा आपण जे म्हणतो ना अभिनय क्षेत्रात येता, फार नाही, मी म्हणत नाही तुम्ही फॅशन केलीच पाहिजे, नॉट नेसेसरीली यार, कारण का तो खूप सब्जेक्टिव्ह मॅटर आहे. काही लोकांना आवड असते, काही लोकांना नसते. काही लोकांना केस करून घ्यायला 1 तास खुर्चीत बसणं ही पेशन्स ट्राय करणं असतं. आवड आणि सवड दोन्ही. सवड, करेक्ट. पण माझं इतकंच म्हणणं आहे की आपण प्रेझेंटेबल राहावं कुठेही जाताना. यू कॅन टेक दिस, मला असं वाटतं यू टेक वेन यू गो, खूप कॅज्युअली आपण घेतो ना एखाद्या गोष्टीला की ठीक आहे ना, मी असं आहे, मी असं जाणार. आपण आपल्या कामाला कॅज्युअली घेतो. मग मला असं वाटतं आपण या क्षेत्राला कॅज्युअली घेतो. ग्लिट्स अँड ग्लॅमर, अभिनय क्षेत्र जिथे तुमचा चेहराच महत्त्वाचा आहे, जिथे तुम्ही महत्त्वाचे आहात, तुम्ही पर्सनॅलिटी महत्त्वाची आहे, तिथे आपण चल ना जाऊ ना, असंच काय फरक पडतो. आणि माझं म्हणणं आहे साधं, करेक्ट, कॅज्युअल नाही. खूप फरक आहे या गोष्टींचा, खूप फरक आहे. एका पॉईंटला जर तुम्ही तितके मोठे झालात ना तर लोकांना फरक नाही पडणार. पण सिरियसली मला सांग, आत्ता एक्झाम्पल म्हणून घेऊयात आपण, उद्या परवा वहिदा रेहमान किंवा आशा बारेक जी साध्या साड्यांमध्ये येतात, नोबडी जजेस देम यार, लेजंड्स आहेत कारण त्या. आत्ता जरा कमी झालंय ना लेजेंडरी टॅग किंवा लेजेंडरी बिहेवियर आणि लेजेंडरी कारकीर्द, खूप मोठी गोष्ट झाली. कोणाला आपण पटकन लेजंड मानू शकतो या घडीला? नाही, ही लेजेंडरी हा दिसतो की हा लेजंड होईल असं नाही होत. सो तितकी कारकीर्द करा, पण तेव्हा पण लोक म्हणणारच आहेत हे काय घातलंय, बिकॉज ते एक्सपेक्टिव्ह. आणि माझं सिम्पल म्हणणं आहे की जेव्हा तुम्हाला सेलिब्रिटी हा टॅग लागतो ना, लोक तुमच्याकडे बघत असतात कारण का त्यांच्याकडे ते नसतं म्हणून ते तुमच्याकडे बघत असतात. आणि ते लोकांकडे का नाही आहे आणि आपल्याकडे काय आहे हे प्रूव्ह करत राहणं गरजेचं असतं. तुमची इच्छा असेल सुद्धा. मॉलमध्ये जाताना माझा मॉल 15व्या मिनिटावर आहे म्हणून मी घरचे स्लीपर्स घालून नाही जाऊ शकत मॉलमध्ये. ओळखणाऱ्या व्यक्ती असतात मॉलमध्ये आणि हे माझं धोरण आहे.
खूप लोकांनी माझी चेष्टा केली की माय गॉड शी इज ऑलवेज इन मेकअप यार. आणि मेकअप ॲज सच नाही. याचा अर्थ मी असं नाही की मी इन्सिक्युअर आहे विदाऊट मेकअप जायला, अजिबातच नाही. मला प्रेझेंटेबल जायला आवडतं. उद्या परवा कोणीतरी पटकन आलं, फोटो काढूयात का, मला ते त्यांना असा एक्सपिरियन्स नाही द्यायचा आहे की कशी ना प्रत्यक्षात. आय डोंट वॉन्ट दॅट. आणि ते असू दे, मी स्क्रीनवर कितीही अगली दिसायला तयार आहे आणि तेही म्हणू दे की ती प्रत्यक्षात काही इतकी बरी नाही आहे, पण मला प्रेझेंटेबल जायचं आहे. राईट. आणि हे मला नाही वाटत रॉकेट सायन्स आहे. हे सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे. त्यात फॅशन कुठेही येत नाही. फॅशनचा एफ पण नाही आहे याच्यात कुठेही. दॅट इज फॉर लेटर्स. ते खूप नंतर, जसं तू म्हणाली आवडी आणि सवडीचा विषय आहे तो. आवडलं तर करा, आम्हाला आवडतं, मला आवडतं, सगळे बाकीचे करतात. प्रेझेंटेबल राहण्यात काहीच त्याच्यात हे नाही आहे. इट्स नॉन नेगोशिएबल. सो ट्रू. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा. आणि मला असं वाटतं की प्रेझेंटेबल राहण्याने, म्हणजे जसं तू म्हणाली, समोरच्याला पण तुमच्याकडे बघून छान वाटतं. पहिली गोष्ट, काहीतरी नवीन सुरू करण्याची इच्छा होते. तुम्हाला इच्छा आहे काहीतरी नवीन सुरू करण्याची, हेही त्याच्यातून दिसून येतं. नाहीतर आयुष्याला कंटाळलेले आपण असं घरातल्याच कपड्यांमध्ये की जाऊच दे आता काय कटकट, ह्या झोनमध्ये गेलो तर सगळी ती एनर्जी खराब होते. जेव्हा तुम्ही छान दिसता तेव्हा तुम्ही इन जनरल तुम्हाला छान फील पण व्हायला लागतं. दॅट पासेस ऑन टू एव्हरीबडी अराउंड यू. आणि इन अ वे तो रिस्पेक्ट नाही आहे का आपल्या कामाचा आणि स्वतःचा. तुम्ही अजिबात, आता माझा म्हणण्याचा रोख असा नाही आहे की अच्छा म्हणजे ज्या विदाऊट मेकअप जातात, साध्या राहतात, त्यांना तू अजिबात नाही. पण जेव्हा तुम्ही, जिथे तुमचा चेहरा आणि तुम्ही महत्त्वाचे असता ना, ती रिस्पॉन्सिबिलिटी येते आपल्यावर. खरी गोष्ट आहे. ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तुम्ही हे क्षेत्र निवडलं ना, ते करावं लागतं. कित्येकदा आपण बघतो ना, बॉलिवूड सेलिब्रिटीज, कम्पेअर नाही करत आहे मी, पण बॉलिवूड सेलिब्रिटीज कितीही साधे असले तरी प्रेझेंटेबल असतात. जिमला जाताना पण प्रेझेंटेबल असतात. प्रेझेंटेबल, हे नाही मी म्हणत आहे की महागडेच कपडे पाहिजे, अजिबात नाही. इट्स हाऊ यू कॅरी इट यार. सिम्पल आहे. आपण कितीही कमवू काय, मला प्रॉब्लेम नाही आहे 200 रुपयाचा टॉप घालायला. मला आवडला तो मी घालणार. सिम्पल आहे. तर तो महागच असला पाहिजे नाही यार. मी तुला आत्ता पण सांगते, मी आत्ता जस्ट बोलत होते, कितीही काही झालं माझ्याकडे एकही आत्ता हाय एंड लक्झरी गोष्ट नाही आहे. कांट आय अफोर्ड इट? ऑफकोर्स आय कॅन अफोर्ड इट. पण नाही आहे बिकॉज आय डोंट बिलीव्ह इन मटेरियल. पण याचा अर्थ असा नाही की मी छान नाही दिसणार. जे आहे त्याच्यात मी छान दिसणार. जिथे मला छान दिसायचं तर मी उत्तमच दिसणार इन फ्रंट ऑफ कॅमेरा. पण जेव्हा तुम्ही मला प्रत्यक्षात बघाल, मी स्वतःचा रिस्पेक्ट ठेवणार आणि माझ्या कामाचा रिस्पेक्ट ठेवणार. की जेव्हा तुम्हाला ॲक्ट्रेस टॅग लागतो, इट कम्स विथ अ बंच ऑफ रिस्पॉन्सिबिलिटीज. वी नीड टू अंडरस्टँड दॅट. नॉट जस्ट ॲक्ट्रेसेस, ॲक्टर्स इज वेल. राईट. 100%. खूप मजा आली आहे मला ऑलरेडी तुझ्याशी गप्पा मारून. पण आय वॉन्ट टू एंड दिस एका अशा नोटवरती. म्हणजे हा प्रश्न मी सगळ्याच कलाकारांना विचारते. हा माझा फेवरेट प्रश्न आहे, कारण त्याच्यातून मला खूप शिकायला मिळतं आणि प्रत्येक माणसाच्या दृष्टीने पण काय माणूस विचार करतो हेही कळतं. एक कलाकार म्हणून संस्कृती, जेव्हा तू काम करत असतेस, आपले काही, तू म्हणालीस तसं, नॉन नेगोशिएबल्स असतात. आपले काही एथिक्स असतात की मी जर काम करेन तर मी येईन तर मी प्रामाणिकपणा घेऊन येईन, मी येईन तर मी हार्डवर्कच घेऊन येईन, मी या पद्धतीने काम करेन. आणि आपण कुठेही गेलो तरी आपण ते एथिक्स कॅरी करतो त्या ठिकाणी. तुझ्या बाबतीत, संस्कृती बालगुडेच्या बाबतीत असे काय एथिक्स आहेत जे तुझे कोर आहेत, जे तुझे फंडामेंटल आहेत? पंक्च्युअलिटी नंबर 1. मला सहन होत नाही कोणी जर वेळेत नाही आलं. मला पेशन्स नाही आहे त्या गोष्टीचा. मला असं वाटतं वेळेत येणं अत्यंत बेसिक गोष्ट आहे. त्यात काहीच त्यात हे नाही आहे. मी वेळेवर येते, मी बोस्ट नाही करत आहे. मला असं वाटतं हे लिखित आहे की तुम्ही वेळेवर पोचलं पाहिजे. कुठेही मीटिंग्स असू दे, सेट असू दे, काहीही असू दे. कितीतरी वेळेला असं होतं की जे आमच्याबरोबर काम करतात, हेअरस्टायलिस्ट असू दे किंवा मेकअप दादा असू दे, त्यांना 5 मिनटं पण उशीर झाला ना ज्ञानेश्वरी, आणि मी व्हॅनिटीमध्ये येऊन बसलेली असेल ना, त्यांना भीती वाटते आणि ते सॉरी म्हणतात. आणि नॉट बिकॉज ते मला घाबरतात, विषयच तो नाही आहे, पण त्यांना माहिती आहे की मला वेळेची किंमत खूप आहे. कोणीतरी मला खूप आधी सांगितलं होतं, जर तुम्ही वेळेची किंमत ठेवलीत ना तर वेळ तुमची किंमत ठेवते. आत्ता नाही कळणार, पुढे कळेल. मला अजिबात सेटवर ना मजा मस्ती ठीक आहे, पण एका पॉईंटला जेव्हा ती मजा मस्ती तुमच्या प्रोसेसमध्ये इंटरफेअर करायला लागते, त्याला मी सहन करू शकत नाही. माझा खूप सिम्पल धोरण आहे,
यू नीड टू गिव्ह रिस्पेक्ट अँड यू टू टेक रिस्पेक्ट. इफ यू आर नॉट गोइंग टू रिस्पेक्ट मी, डोंट एक्सपेक्ट मी टू रिस्पेक्ट यू. ऑलरेडी माझं असं होतं की मला जरा प्रॉब्लेम आहे लोकांना अप्रोच करायला किंवा बोलायला. मी खूप शाय होते त्याच्या बाबतीत. मी पटकन इन्वॉल्व नाही होऊ शकत, मी पटकन ओपन अप नाही होऊ शकत की चला मजा मस्ती आपण हा ही हू करतोय. मी ऑब्झर्व करते, मी थांबते, मी बघते आपलं कुणाशी कदाचित पटतंय ऑर समथिंग. कधी कधी असं होतं की आपण सिरियसलीच घेत नाही आपलं काम. मग मला असं होतं मला सिरियसली आणि सिन्सिअरली काम करायचं आहे, तर आपण ते करूयात. आणि खूप कमी कलाकार आहेत असे सुद्धा की जे सिन्सिअरली हू वॉन्ट टू मेक अ चेंज विथ देअर आर्ट. आणि थँकफुली असं नाही आहे की मी बापरे खूपच वाईट कलाकारांबरोबर, अजिबातच नाही. आय हॅव गॉट अ गुड सेट ऑफ ॲक्टर्स सगळीकडे. पण काही जणं अशी कामं करतात की त्यांना ना चेंज करायचं आहे आयुष्य काहीतरी. त्यांच्या कलेनी समोरच्यात फरक पडला पाहिजे, समोरच्याच्या बघण्यात, समोरच्याच्या आयुष्यात. ही माणसं वेगळी असतात आणि ती वेगळी दिसतात, वेगळी दिसतात. आणि मला ते बनायचं आहे, सिम्पल आहे. मला कितीतरी वेळा असं होतं की म्हणजे मला माझ्या मॅनेजमेंट टीमने एकदा सांगितलं आहे, संस्कृती अर्धा तास म्हणजे तू लेट आहे असं होत नाही. पण मला पटत नाही, मला ते ना वेगळं वाटायला लागतं. मला असं होतं की आपण काहीतरी मोठी चूक केली, आपण वेळेवर नाही गेलो आहे तर अर्धा तास लेट माझ्यासाठी खूप आहे. सो दिस इज माझ्यासाठी हे शक्यच नाही आहे. बाकीचं थोडंफार मी ॲडजस्ट करेन, मी करते सुद्धा. मी अशी नाही आहे की मी हे नाही असेल तर मी हे नाही करणार, मी हे नसेल सेटवर तर मी ते नाही करणार, डेफिनेटली नाही. आय अंडरस्टँड प्रत्येक डिपार्टमेंटचे कधी ना कधी वाईट दिवस असतात, कधी कधी काहीतरी चुकतं. पण दुसरी गोष्ट आय कांट हॅव यू ट्रीट मी लाईक एनिथिंग सेटवर. माझ्याशी मोठ्या आवाजात नाही बोलायचं सेटवर, ओरडा करून नाही, कारण का मी तशी नाही आहे आणि मला कोणी माझ्याबरोबर केलेलं आवडत नाही. इट्स जस्ट दॅट कधी कधी काय होतं बघ, काही माणसांचा, माझा पेशन्स लेवल खूप जास्त आहे, पण मग तो एकदा बर्स्ट झाला ना मग जरा प्रॉब्लेम होतो. सो आय कांट बी ग्रे टू मच. इट्स आयदर ब्लॅक ऑर इट्स आयदर व्हाईट. सो तो कदाचित कधी कधी प्रॉब्लेम होतो, कारण का कधी कधी ग्रे राहणं महत्त्वाचं असतं की छान शब्दात समोरच्याला सांगायचा आपला मुद्दा काय आणि कुठे प्रॉब्लेम झाला. माझं असं होतं हाऊ कुड यू, असं होऊच कसं शकतं. कारण खरं सांगायचं तर मी प्रॉब्लेमॅटिक अजिबात नाही आहे सेटवर, अजिबातच नाही आहे. सो या गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत की रिस्पेक्ट दिला पाहिजे, रिस्पेक्ट घेतला पाहिजे फ्रॉम एव्हरी अदर ॲक्टर, फ्रॉम एव्हरी अदर डिपार्टमेंट, पिरियड. त्याला तिथे कॉम्प्रोमाइज नाही करू शकत आपण, आणि वेळ नाही कॉम्प्रोमाइज करू शकत मी कुठल्याच बाबतीत. मीटिंग साध्या गोष्टींबाबतीत, पार्टीजला पण मी वेळेवर जाते आणि सगळे म्हणतात ऐक 8:30चं टायमिंग दिलं म्हणजे 8:30ला नाही यायचं आहे, म्हणजे 9ला यायचं आहे, बिकॉज इट्स अ पार्टी. सो जरा शिकणं थोडंसं हे आहे, पण ते होत नाही माझ्याच्याने, पण मी शिकते. पण या खूप कमाल क्वालिटीज आहेत, लेट मी टेल यू दॅट. कारण मला असं वाटतं की अनेक दिवसांनंतर एक इंटरव्ह्यू इथे इतका वेळेत सुरू झालाय. पहिली गोष्ट, आपण 5 ठरवलेलं आणि 5ला आपण रोल करत होतो. सिरियसली? हो. मी फोन सायलेंट करताना मी बघितलं आणि आय वॉज लाईक 1 मिनिट, 5च वाजलेत, काय झालं हे. असं खूप वेळा होतं की म्हणजे स्वाभाविक आहे, लोक काय अडकतात, काहीतरी होतं वगैरे वगैरे, XYZ कारणं जी काय आहेत ती. पण त्या एका गोष्टीने पुढची किती एक मोठी चेन ऑफ माणसं थांबून राहतात, त्यांचं मग ते चालूच राहतं. ते चालू की प्रत्येकाला 10 ठिकाणी 10 कारणं देत राहायला लागतात, अनेक लोकांना खोटं बोलायला लागतं. ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड होतात जर तुम्ही लाईक तू म्हणालीस वेळेत आलात तर, आणि त्याला फक्त थोडं प्लॅनिंग लागतं. आणि ना ते असं असतं की समजा तुम्ही 10 दिवस वेळेत येतात ना, लोकांना कळतं की तुम्ही वेळेत येताय. जेव्हा तुम्ही 11व्या दिवशी तुमचा लेट होतो ना, काही कारणास्तव, ते सहन करतात की नाही यार सगळे येतात, सगळे वेळेवर येतात, आज काहीतरी खरंच झालंय त्यामुळे लोक ॲडजस्ट करतात. किंवा एक असतं ना, द बॉल इज ऑलवेज इन युअर कोर्ट वेन युअर ऑन टाईम, की उद्या परवा कित्येकदा असं होतं की आपण वेळेवर 2 तास थांबायला लागलोय शॉर्टसाठी, की अरे शॉर्ट नाही झाला. कुणीही तुम्हाला म्हणू शकत नाही, आय एम सॉरी, कुणीही तुम्हाला म्हणू शकत नाही अरे पण तू वेळेवर नव्हतीस म्हणून पुढे डिले झाला. मी म्हणू शकते, मी तर रेडी आहे, डिले तुमच्याकडनं झाला. आणि म्हणण्याचा हे नाही आहे, पण
वाय डू वी वॉन्ट टू हॅव फिंगर्स पॉइंटिंग ॲट अस. उगाच कोणीतरी कशाला नाही, आपल्याला कशाला बोलणार. बोलायचं. आपण आपल्या कामात परफेक्ट राहायचं. सिम्पल. मग तुम्ही माझ्या दिवसाचा उपयोग करून घ्याल, नको, ठीक आहे, मी 9 वाजता येणार कन्फर्म, मी 10 वाजता रेडी होणार, सिम्पल. सो दॅट आय थिंक ते माझ्याबरोबर कायम राहील फॉर एव्हर. विच इज ग्रेट. आणि मला असं वाटतं जी माणसं माणूस म्हणून खूप चांगली असतात त्यांचं काम बघताना पण जास्त मजा येते आणि ते जास्त चांगल्या पद्धतीने पोहोचतं, बिकॉज तू म्हणायचं असं ते जेन्युइन असतं. मला जाता जाता संस्कृती तुला विचारायचं की आता अजून काय काय लाईन्ड अप आहे, कोणत्या गोष्टींबद्दल तू आम्हाला थोडीशी माहिती देऊ शकतेस आणि कोणत्या कोणत्या प्लॅटफॉर्म्सवरती काय काय येणार आहे, पेंटर म्हणून, डान्सर म्हणून, ऍक्ट्रेस म्हणून, की देर इज अनदर नवीन एक कला जी चालली इन प्रोसेस. हा म्हणजे उद्या असं मला दिसेल की संस्कृती कॅलिग्राफी पण करायला लागली. सो प्लीज थोडे आयडियाज द्या मला की काय काय होणार आहे आता. जसं मी तुला म्हटलं, खूप स्पेशल फिल्म आहे आता पाईपलाईन मध्ये. ही ती बायोपिक वाली फिल्म आहे. रिअल स्टोरी वाली बायोपिक वाली म्हणली तरी चालेल. पण ती त्याच्या बाबतीत मी खूप एक्सायटेड आहे, कारण का मी जसं म्हटलं ना, वेगळा अनुभवच कम्प्लिटली. ही शूट झाली आहे शूट. त्याचं आता पोस्ट चालू आहे. थोडंसं प्रॉबब्ली डबिंग वगैरे राहिलं असेल, पण त्याच्याविषयी आत्ता थोडंसं मीडियामध्ये पण आलं होतं. आणि त्या फिल्मसाठी आय थिंक मी सगळ्यात जास्त एक्सायटेड आहे, कारण मला वाटतं आहे, टचवूड इफ आय से दिस, की आणि मी तुझ्यासमोर कदाचित पहिल्यांदा माझ्या तोंडून येतं आहे, माझ्यासाठी ती लाईफ चेंजिंग असेल फिल्म. वाव. मे बी. टचवूड. एमेन. सो ती एक. त्याच्यानंतर आत्ता मी जसं तुला म्हणलं, मी ज्या फिल्मच्या रीडिंगवरून आत्ता इकडे आले, तर ती फिल्म आहे आणि आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट फिल्म. कारण अशा पद्धतीची फिल्म मराठीमध्ये खूप दिवसांनंतर येते, जे आत्ता आपण हल्लीचे चित्रपट बघतोय ना, अनकन्व्हेन्शनल आहे फिल्म, अजिबात कन्व्हेन्शनल नाही. इट्स नॉट युअर कम्फर्ट झोन ती फिल्म. सो ती कम्फर्ट झोनवाली फिल्म नाही आहे. जे मूवी बफ्स आहेत आणि जे सिनेफाईल्स आहेत ना प्रॉपर, त्यांना ती फिल्म आवडणार आहे. लेट मी टेल यू, इट्स अ ग्रेट कास्ट टू वर्क विथ. माझा अत्यंत लाडका अभिनेता आहे तो, ज्याची मी खूप फॅन आहे. आणि आम्ही मित्र झालो नंतर, पण मी त्याला अजूनही सांगते की मी फर्स्ट फॅन आहे, नंतर मी तुझी फ्रेंड आहे. तो म्हणजे सिद्धार्थ मेनन. त्याच्याबरोबर येस. आणि आम्ही जवळपास हे मॅनिफेस्ट केलंय, माहितीये ना, की आम्ही जूनमध्ये काम केलंय एकत्र. पण ते तसं नव्हतं, 1-on-1 नव्हतं ना, माझा सीन दुसरीकडे होता. तर जेव्हा आमचं एक प्रोसेस झाली, रिलीज झाला जून, आमची फ्रेंडशिप झाली, आमचं खूप गोष्टींवर पटतं, तेव्हा तो म्हणायचा. सो बाय द वे, आता मी सगळ्यांना हे सांगणार आहे, पण मी त्याला मॅजिक म्हणते, कारण का आय थिंक ही इज मॅजिक. आणि ही कॉल्स मी गोल्डन गर्ल, की ही थिंग्स दॅट युअर गोल्डन. सो असं आहे ते. सो मी त्याला नेहमी म्हणते की आपल्याला असं काहीतरी भारी काम केलं पाहिजे, की आपण एकत्र काम करतोय, की आपले सीन्स आहेत. फायनली ते होतंय. फायनली झालंय. आय थिंक मी एवढंच सांगू शकते. लवली. पण व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट. आणि तू जूनचा उल्लेख केलायस, तर मला जून नावाची ही फिल्म प्रचंड आवडते आणि मी जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्याच्याबद्दल बोलत राहते सगळीकडे. त्यामुळे या निमित्ताने पुन्हा एकदा सांगते की जून नावाची ही फिल्म जर तुम्ही पाहिली नसेल, एक खूप महत्त्वाची फिल्म आहे, खूप वेगळ्या पद्धतीची फिल्म आहे. प्लीज जाऊन बघा, एक वेगळा अनुभव तुम्हाला मिळेल. आणि फिल्म बघितल्यानंतर काय काय वाटू शकतं याच्या शक्यता तुम्हाला ही फिल्म बघितल्यानंतर कळतील. येस. राईट. आणि अगेन कम्फर्ट झोनच्या बाहेर, खूप बाहेरची फिल्म, खूप बाहेरची, की सहनच होऊ शकत. आणि अहेड ऑफ टाइम पण आहे. व्हेरी ऑनेस्टली. येस 100%. त्यामुळे कुडोज. आणि माझी अशी खूप इच्छा आहे की अशा पद्धतीच्या प्रोजेक्ट्सचा तू भाग व्हावीस, जिकडे हे प्रोजेक्ट्स नेहमीसारखे आपण सतत बघतो तसे नाही आहेत. हे प्रोजेक्ट्स असे आहेत की असा एक प्रोजेक्ट झालेला, असं आपण म्हणू, या पद्धतीच्या या फिल्म्स आहेत, यु नो. आणि कन्सिडरिंग द व्यक्ती दॅट यू आर, आय एम शुअर की अशा पद्धतीचं काम तुझ्याकडे येईलच, त्यात मला काही डाऊट नाही आहे. पुन्हा पुन्हा भेटत राहू तुझ्या नवीन नवीन प्रोजेक्ट्सला घेऊन. आय एम ऑलरेडी एक्सायटेड या 2 फिल्म्सबद्दल ज्याच्याबद्दल तू बोलली आहेस. सो तेव्हा भेट होईलच. पण तोपर्यंत खूप शुभेच्छा तुला संस्कृती. आणि हिअर्स होपिंग की कला वेगवेगळ्या पद्धतीनं सतत तुझ्या आयुष्यात असेल. तुला कधीच एका कलेतून दुसऱ्या कलेमध्ये जाण्याच्या मध्ये वेळ मिळू नये. तू सतत वेगवेगळ्या कला प्रकारांमध्ये असावीस आणि ही संस्कृती पुढे न्यावीस. ती लाजली आहे. एक मुलगी ही एका मुलीला लाजवू शकते. जस्ट सेइंग. तू मला खूप लाजवलंस ज्ञानेश्वरी. यू हॅव दॅट पार. आणि नाही, बट जेन्युइनली आय सेड एव्हरी वर्ड व्हेरी जेन्युइन. आय थिंक या लाईनचा विचार करत राहणार आहे मी. खूप सुंदर बोललीस तू ते. आणि इतकं स्पॉन्टेनियसली आलंय ते. माय गॉड, यू ऑलमोस्ट मेड मी इमोशनल, की ओ शिट असं झालं मला. पण भारी, मला खूप भारी वाटलं. इट जस्ट लाईक खूप दिवसांनी आय वॉज जस्ट हॅव्हिंग अ गुड टॉक विथ अ गुड फ्रेंड. येस झालं. हो ना.
आफ्टर दॅट डे ज्याच्यावरनं After आपण that सुरुवात day. केली. त्यामुळे हे पण एक मॅनिफेस्टेशनच आहे इन अ वे, हो. की असं काहीतरी वेगवेगळं होत पुन्हा एकदा एकत्र एका स्टुडिओमध्ये बसून आपण गप्पा मारतोय. आणि खूप कॅन्डिडली खूप मजा कॅन्डिडली आली मला खूप मजा आली. आय होप यू हॅड अ गुड टाइम. ऑफकोर्स दिसत नाही. आम्हाला पर्याय असता तर आम्ही बोलतच राहिलो असतो, हो. पण आम्ही कंटिन्यू करू कॅमेरा हा, बंद off झाला होईल. नंतर सुद्धा. पण आणि- थँक्यू आणि- सो आणि मच संस्कृती. झुमकाचा काही अरे यार. याच्यानंतर सो आता प्लीज मी घालू शकते ना. प्लीज तू घालू शकतेस. मला वाटतं तू कॅमेरावरती हे कर आणि तिथेच आपण स्टॉप करू. एकदा तू घाल. वाव, ओके, फायनली असं झालेलं आहे. झालंय. त्यामुळे आम्ही फुल सर्कल आलेलो आहोत. थँक्यू सो मच संस्कृती. हॅड अ ग्रेट टाइम. सेम सेम सेम. थँक्यू.